ठीक ए आहे. ए ए Oppo A5 ला उघडायला सांग ना. म्हणून मी स्टार्ट नाही करणार त्याच्याशिवाय. ओप्पो A5 कोण आहे? Oppo A5 मगाशी तुम्ही व्हिडिओ ऑन केला होता आणि परत ऑफ केला. तर कुठल्या हॉस्पिटलमधून आहात तुम्ही? रजनी आहे का ते? रजनी हे हॉस्पिटल मधले आहेत. हे आम्हाला कळलं पाहिजे, प्लस तुमचा चेहरा पण दिसला पाहिजे. तर तुमचा व्हिडिओ ऑन करा प्लीज. की कोणी असं फक्त लावून ठेवून गेलंय? कारण की मी कधीपासून आवाज देतोय तुम्हाला. मॅडम पण आवाज देतात. Oppo A5 कोण आहे? बाकी सारे सगळे आलेले आहेत ना? हो, बाकी सगळे आलेत. हे बघा, हॉस्पिटल आलेले आहेत. सिद्धिविनायक, हो नाही आलेले आहेत. ओके. आता हा शेवटचा वंदन पण आलेला आहे. मला वाटतं ते Oppo A5 म्हणजे हे आहे. हा. रजनी हॉस्पिटल आहे बहुतेक. सिद्धिविनायक हॉस्पिटल लाखनी भंडारा जॉईन झाले मॅम. हो ओके. ना, ते दिसतंय. तुम्ही छान लिहिलंय नाव तुमचं. करिश्माने पण नाव लिहिलंय छान. सगळ्यांनी आज नाव आणि हॉस्पिटल दोन्ही लिहिलंय. थँक्यू फॉर इट. थँक्यू सो मच. वेलकम मॅम. हा, प्राप्ती हॉस्पिटलचं नाव लिहा. कोण अं, ते आय थिंक अर्चना आणि वर्षा असे आहेत. हा, त्यांचं व्हेरी नाव गुड. विचारलं होतं मी. हा, मग ते त्यांनी नेहमीच म्हणजे हॉस्पिटलचंच हा. नाव लिहिलंय. मग म्हणून मी एक नाव मला विचारलं. वाटतं मला वाटतं Oppo 5 रजनी हॉस्पिटल असेल. तर लेट अस स्टार्ट. आय थिंक इट वी आर डन. ओके. ठीक आहे. सो सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते की नाही तेवढं फक्त सांगा. ठीक आहे. आपण सेशन स्टार्ट करण्याआधी एक 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 बेसिक क्वेश्चन अँड आन्सर हे घेऊया. ठीक आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसते? चॅटमध्ये येस नो लिहा कोणीतरी. दिसते स्क्रीन? लक्ष्मण. ओके, ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मान्यतामध्ये एक सर्टन नंबर ऑफ स्टँडर्ड्स आहेत. ठीक आहे. प्राप्ती हॉस्पिटल, मला सांगा किती स्टँडर्ड सांगितले होते मी ते त्या दिवशी मान्यतामध्ये? टोटल स्टँडर्ड्स, क्लिनिकल स्टँडर्ड्स किती आहेत आपल्याकडे? किती क्लिनिकल स्टँडर्ड शिकायचे आहेत आपल्याला प्राप्ती हॉस्पिटल? आपल्याला कसं करणार आहे? आठवते तुम्हाला किती सांगितलं होतं मी शुक्रवारी? अजून एक ओप्पो CPH म्हणून आलेला आहे. प्लीज रिनेम युअर सेल्फ. कोणत्या हॉस्पिटलमधून आहात तुम्ही? बाय द टाइम प्राप्ती हॉस्पिटल मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता काहीतरी. मान्यतामध्ये किती क्लिनिकल स्टँडर्ड्स आहेत? तुका मारला तरी चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला जे आठवत असेल ते. बरं, सिद्धिविनायक हॉस्पिटल तुम्ही सांगू शकता किती किती क्लिनिकल स्टँडर्ड सांगितले होते मी आपल्या इंट्रोडक्टरी सेशन मध्ये, 0 सेशन मध्ये? किती क्लिनिकल स्टँडर्ड होते? 16 सर. 16. करेक्ट. 16. ठीक आहे. प्राप्ती हॉस्पिटल नोट डाऊन करून घ्या. 16 क्लिनिकल स्टँडर्ड आहेत. आणि लक्ष मध्ये किती इन्फ्रास्ट्रक्चर स्टँडर्ड किती आहेत आपले? फॅसिलिटी स्टँडर्ड लक्ष मध्ये किती सांगितले होते मी? बरं, ठीक आहे. नाही लक्षात. 10 लक्ष मध्ये फॅसिलिटी स्टँडर्ड आहेत. ठीक आहे. 10 स्टँडर्ड्स आहेत. आणि दोघांचं डिमार्केशन हे आहे की मान्यता हा पूर्ण क्लिनिकल पार्ट, म्हणजे जो आपला प्रॅक्टिकली करायचा पार्ट आहे. आणि लक्ष म्हणजे त्याच्यात डॉक्युमेंटेशन आहे प्लस काही प्रॅक्टिसेस पण आहेत. ठीक आहे. पण जास्त करून डॉक्युमेंटेशन, सायनेजेस, पोस्टर्स, त्याच्यानंतर तुमचं जे काही मेंटेन केलेले चार्ट्स वगैरे आणि रजिस्टर, हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. सो मान्यता आणि लक्ष थोडंसं वेगळं आहे. बट लक्ष हे असं आहे की ते मॅटर्निटी सर्व्हिसेसवरच फोकस करतं. आता NABH जे असतं ते ओव्हरऑल बाकीच्या याला पण सर्टिफाय करतं. पण याच्यामध्ये असं आहे की लक्ष जे आहे ते फक्त मॅटर्निटी मॅटर्निटी सर्व्हिसेस, मॅटर्निटी अँड चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस मध्ये तुमचा NABH वाला स्टँडर्ड रेज करण्यासाठी लक्ष आहे. ठीक आहे. सो NABH चा कुठे संबंध येत नाही इथे ॲज सच, बट देन स्टँडर्ड आर सिमिलर टू NABH. ठीक आहे. सो आपण आज जे स्टँडर्ड्स घेणार आहोत, आता आपण पहिले सुरुवात करतोय, जसं की मी पहिलं पण सांगितलं होतं 0 आपल्या इंट्रोडक्टरी सेशनमध्ये. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पहिले जे 6 स्टँडर्ड आहेत ते क्लिनिकलवर घेणार आहोत, क्लिनिकल स्टँडर्ड्सवर. ठीक आहे. 6 सेशन्स. सो पहिले जे 6 आठवडे असतील ते फक्त आपण मान्यता घेणार आहोत.
आणि पुढचे उरलेले 4 आठवडे, जी 10 आठवड्याची आपली जर्नी आहे, त्यात पुढचे उरलेले 4 आठवडे आपण लक्ष घेणार आहोत. ठीक आहे. सो मान्यताचं जे आज स्टँडर्ड आपण कव्हर करणार आहोत, ती टोटल 3 स्टँडर्ड आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला स्टँडर्ड आहे अँटीनेटल केअर, दुसरा स्टँडर्ड आहे आपलं प्रिपरेशन काय काय ठेवायचं. ठीक आहे. आणि तिसरा स्टँडर्ड आहे आपण इनिशियल असेसमेंट कशी करायची प्रेग्नंट लेडीची, जेव्हा ती फर्स्ट टाइम येते आपल्याकडे, तेव्हा ती इनिशियल असेसमेंट कशी करायची. आयदर ती लेबर पेन घेऊन आली किंवा मग अदरवाईज रजिस्टर करायला आली, तर त्याच्या हिस्ट्रीज काय काय घ्यायच्या. ठीक आहे. आणि तिचं एक्झामिनेशन काय काय करायचं. ह्या सगळ्या गोष्टी आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर मला हे सांगा की आपण जे अँटीनेटल केअर करतो, अँटीनेटल केअर म्हणजे काय नक्की करतो आपण. सिद्धिविनायक हॉस्पिटल सांगू शकता मला. मी सॉरी, मी परत परत तुम्हाला विचारतो कारण तुमचा मॅक्सिमम स्टाफ आहे म्हणून. ठीक आहे. अँटीनेटल केअर कशाला म्हणतो आपण आणि काय काय करतो. तुम्ही काय काय करता अँटीनेटल केअर मध्ये, सांगू शकता कोणी. कोणी इनिशिएट करा, काही पण असेल तुटकं मुटकं, तुम्ही जे करत असाल ते सांगा. प्राप्ती हॉस्पिटल, तुम्ही स्माइल करताय, तुम्ही सांगा आता. तुमचा क्वेश्चन स्किप करून मी त्यांच्याकडे नेला होता, तर त्यांचा क्वेश्चन स्किप करून मी तुमच्याकडे आणतोय. प्राप्ती हॉस्पिटल सांगा मला. ANC म्हणजे काय, अँटीनेटल केअर म्हणजे काय. प्रसवपूर्व देखभाल म्हणजे काय, देखभाल म्हणजे काय करायची. अनम्यूट तर करा. प्राप्ती हॉस्पिटल, तुमच्या एकमेकांच्यात बोलण्यापेक्षा माझ्याशी बोला. मी तुम्हाला पास किंवा फेल नाही करणार आहे, तुम्ही बोला बिंदास. बोलायची सवय लागली पाहिजे फ्रॉम द डे वन. तुम्हाला फायनलच्या वेळेस पण बोलायचंच आहे. सांगा अँटीनेटल केअर म्हणजे काय. आता मी तुम्हाला सांगतो, एक एक लेडी आहे. ठीक आहे. एक ओके लेडीचे पिरियड मिस झालेत. ठीक आहे. दोन ओके महिने 2 महिने निघून गेले, पिरियड आलेच नाही तिला. ठीक आहे. ओके आणि ती आली तुमच्याकडे आणि तिची UPT पॉझिटिव्ह आली, तुम्ही UPT करून बघितली तर. आता काय करा. तिला हे बाळ पाहिजे, बाळ ठेवायचंय, तुम्ही सांगितलं तिला प्रेग्नंट आहेस तू, तिला बाळ पाहिजे. आता काय करा. आधी आम्ही पेशंटची हिस्ट्री घेणार. ओके. हा, पेशंटचं आधीची सगळी हिस्ट्री, म्हणजे पेशंटला हा, आधी तुम्ही किती बाळ आहेत तुम्ही वगैरे सगळ्या हिस्ट्री घेतल्या. ठीक आहे. हिस्ट्रीचा सगळ्या पार्ट पण हिस्ट्री आहे, पण घेणार. ते आपण नंतर मी तुम्हालाच विचारेल परत. तो तिसरा स्टँडर्ड आहे. ठीक आहे. तो तो परत विचारेल मी तुम्हाला. आता हिस्ट्री घेतल्या तुम्ही, आता काय कराल. पेशंटला रजिस्टर्ड पण LMP करून घेतलं तुम्ही. LMP विचारणार आधी. ओके. LMP ते विचारली, हा अजून. कन्फर्मेशन करणार आणि किती वीक्सची प्रेग्नन्सी आहे त्याच्यासाठी पेशंटचा मग व्हायबिलिटी स्कॅन करणार. ओके. ठीक आहे. USG केला तुम्ही. ठीक आहे. USG ने तुम्ही कन्फर्म पण केलं आणि वीक्स किती आहेत ते पण बघितले. पण कन्फर्म केलं. आणि प्लस 8 वीक होऊन गेले असतील तर हार्ट ऍक्टिव्हिटी, कार्डियक ते ऍक्टिव्हिटी पण आहे चेक की नाही हे करू. पण बघणार. ठीक आहे. आता काय करणार. ती कन्फर्म झाली, तिची 8 वीकचीच प्रेग्नन्सी आहे. ठीक आहे. आणि ती आहे, पेशंटच्या काही रजिस्टर पण कंप्लेंट्स आहेत व्हायचं. का ते विचारणार. ओके. काही कंप्लेन आहेत का ते विचारणार. हा, करेक्ट. म्हणजे त्याच्यानंतर उलटी मळमळ ठीक जे आहे. काय होते पेशंटला ते विचारणार. पेशंटचा हा. पल्स BP घेणार. ओके. व्हायटल्स पेशंटला घेणार. व्हेरी गुड. आणि त्यानंतर मग सरांकडे पाठवणार. ओके. मग सर गेल्यावर सरांकडे पाठवल्यानंतर सर काय काय करतात ते तुम्हाला आयडिया आहे. सर मग सर पेशंटचा रिपोर्ट्स वगैरे बघून, पल्स BP सगळं बघून पेशंटला टॅबलेट्स लिहून देणार की कंटिन्यू करायचं का नाही रिपोर्ट्स रिपोर्ट्स विचारल्यानंतर. कधी केले तुम्ही. रिपोर्ट्स कोणते रिपोर्ट्स. हे USG रिपोर्ट सर. फक्त USG रिपोर्ट. ओके. मग तिला तुम्ही रजिस्टर करून घेतल्यानंतर काही इन्व्हेस्टिगेशन वगैरे सांगणार का हो करायला. सांगतो ना, ते सर सांगतात. सर लिहून कोणकोणते देतात मग इन्व्हेस्टिगेशन सगळं लिहून देतात CBC तुमच्या सर. वगैरे ते सर. कोणकोणते इन्व्हेस्टिगेशन्स लिहून देतात सर तुमचे. CBC, हम्म. ब्लड ग्रुप, TSH, BSL, ओके. त्याच्यानंतर युरिन रुटीन, ओके. HIV ट्रिपल H करतो ओके. त्याच्यात. व्हायरल ट्रिपल मार्कर. H ठीक आहे. HbA1c करतो. ओके. एवढा टेस्ट करून घेतो. HbA1c करता की HbS AG करता.
सर तो HIV, ओके ओके HbA1c ओके, ते पण तुम्ही चेक याच्यासाठी करतात सर, की शुगरसाठी पण शुगर बघता, ठीक आहे ठीक आहे. शुगर नो लेवल चेक इश्यू. करतात. ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट बद्दल ऐकलंय? हॅलो सर, परत एकदा. ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, OGTT हो, बद्दल ती ऐकलं? 7व्या महिन्यात करतात. अच्छा, 7व्या महिन्यात करता हो तुम्ही, हो. कसं करता ते? एक ग्लास पाण्यामध्ये 75 ग्लुकोजचं एक पॅकेट असतं सॅचेट. हा. ते ग्लासभर पाण्यामध्ये ते 75 ग्लुकोजचं पॅकेट टाकून ते मिक्स करून प्यायला सांगतो. ओके आणि त्याच्यानंतर पिल्यानंतर तो टाइम नोट्स करून त्याच्यानंतर करेक्ट त्याच वेळेला 1 तासानंतर ब्लड सॅम्पल देतो. ओके ओके. सो हे तुम्ही थर्ड ट्रायमिस्टर मध्ये करता डायरेक्टली, आधी फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये नाही करत? नाही, आम्ही 7व्या महिन्यात पेशंटची ही 75 ग्लुकोज चॅलेंजची टेस्ट ही 7व्या महिन्यातच करतो, 28 वीक्सला. ओके. रजनी, तुम्ही रजनी हॉस्पिटल तुम्ही हँड रेज केला, तुम्हाला काही विचारायचं की ऍड करायचंय, हो. सांगायचंय? बोला, रजनी हॉस्पिटल की चुकून रेज हँड झालाय? चुकून झालाय वाटतं, ठीक आहे. सो 75 ग्राम OGTT बद्दल किती हॉस्पिटल्सला माहिती होतं? प्राप्ती हॉस्पिटलला एक्झॅक्टली माहिती आहे, फक्त त्यांची टाइम लाईनचा थोडासा इश्यू आहे. पण कोणाकोणाला माहिती होतं? येस, नो. 75 ग्राम ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. यस सर. करिश्माला माहिती होतं, सिद्धिविनायक हॉस्पिटल. अजून सिद्धिविनायक हॉस्पिटलला म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे अजून. त्यानंतर रजनी हॉस्पिटल, मी हँड रेज केला, माहिती नाही काय. राठी हॉस्पिटल, तुम्हाला आयडिया होती 75 ग्राम? कधी ऐकलंय, कधी केलंय 75 ग्राम ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट? बरं, ठीक आहे ठीक आहे. सो प्राप्ती हॉस्पिटल, तुम्हाला सगळं येतंय, पण तुम्ही एवढे का घाबरताय? मग आता मी तुम्हाला जसं जसं विचारलं तसं तुम्ही सांगितलं सगळं. हेच तर हवंय आपल्याला. ANC मध्ये जे पण तुम्ही सांगितलं ना, अँटीनेटल केअर म्हणजे काय? केअर, इथे केअर म्हणजे खूप सारे इंजेक्शन्स द्यायचे, खूप सारं मॉनिटरिंग करायचंय, फिजिकल मॉनिटरिंग करायचं असं नाही. इथे काय आहे, केअर म्हणजे काय आहे की बॉडीमध्ये जे नॉर्मल नॉर्मल गोष्टी आहेत त्या नॉर्मल आहेत की नाही, किंवा जे व्हायरल मार्कर आपण करतो त्यामध्ये इन्फेक्शन आहे का कुठल्या गोष्टीचं, हे बघण्यासाठी आपल्याला फक्त तिचं मॉनिटरिंग करायचं असतं. त्याला आपण अँटीनेटल केअर म्हणतो. आणि त्यासोबत तुम्ही म्हटले की टॅबलेट्स आपण देतो आणि इंजेक्शन TT देतो, ठीक आहे. सो एवढीच आहे अँटीनेटल केअर, ठीक आहे. सो बाय द एंड ऑफ दिस सेशन तुम्ही काय 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 शिकाल, ठीक आहे. एंड ऑफ दिस टोटल सेशन, हा ANC बद्दलच नाही, फक्त अदरवाईज पण तिन्ही स्टँडर्ड मी जे सुरुवातीला सांगितलं होतं याच्यामध्ये, व्हॉट इज क्वालिटी NC अँड एन्युमरेट द लिस्ट ऑफ टेस्ट रेकमेंडेड. त्यानंतर एन्युमरेट द लिस्ट ऑफ आयटम विच नीड टू बी प्रिपेअर्ड फॉर सेफ डिलिव्हरी. आता याच्यामध्ये काय, ANC मध्ये तुम्हाला क्वालिटी NC केअर कशी घ्यायची आणि टेस्ट कुठल्या परफॉर्म करायच्या हे तुम्हाला कळेल. त्यानंतर तुम्हाला प्रिपेअर्ड राहण्यासाठी, आता मान्यता हा जो प्रोग्राम आहे तो आहे, इट्स ऑल अबाउट प्रिपेअर्डनेस. आपल्याला प्रिपेअर्ड राहायचं प्रत्येक गोष्टीसाठी, ठीक आहे. आता प्रिपेअर्ड राहायचं म्हणजे काय, सगळं रेडी पाहिजे आपल्याकडे एका ठिकाणी. एका ठिकाणी हात घातल्यावर एका ठिकाणी ट्रीटमेंट करण्यासाठी सगळ्या गोष्टी अवेलेबल पाहिजेत. याला आपण प्रिपेअर्डनेस म्हणतो. मग त्याच्यामध्ये किट्स येतात, त्याच्यामध्ये न्यूबॉर्न कॉर्नर येतो, किंवा त्यामध्ये इवन तुम्हाला रेफरन्स मटेरियल पण एकदम इझिली ऍक्सेसिबल असेल हे पण येतं, ठीक आहे. सो आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला ते कळेल. त्यानंतर तुम्हाला हे कळेल की आपण प्रेग्नंट लेडीची असेसमेंट कशी करतो, ठीक आहे, जेव्हा ती ऍडमिट होते. जसं की यांनी थोडंसं सांगितलं, त्याबद्दल मी अजून डिटेलमध्ये प्राप्ती हॉस्पिटलला विचारेल ते. त्यानंतर 13 स्टँडर्ड इज नॉट ह्याच्यामध्ये नाहीये, तो इन्क्लूड दुसऱ्या ह्याच्यामध्ये केलेला आहे, ठीक आहे. सो हे आपण स्किप करूया. तो मी आता तुम्हाला आता विचारलं अँटीनेटल केअर, ठीक आहे, ANC. अँटीनेटल केअर म्हणजे काय, तर अँटीनेटल केअर म्हणजे काय, तर आपण सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, कन्फर्म करायचं की
प्रेग्नन्सी आहे की नाही ती कशा कशाने UPT ने आणि USG ने. त्यानंतर आपण आपण इमिजिएटली हिस्ट्री टेकिंग करतो, पण तो कारण की तो पुढचा स्टँडर्ड आहे त्यामुळे आपण तो पुढे बघूया. त्यासोबत आपण अँटीनेटल केअर मध्ये काय काय एक्सपेक्ट करतो की अहो मी केलं आहे पण म्हणजे नेमकं ते एक वेगळ्याच ठिकाणी व्हिडिओ शूटिंग अं, चालू आहे जे त्यांचं. जे बोलत नाहीये ते प्लीज म्यूट वर राहा आणि लक्ष द्या प्लीज, कारण की तुम्ही केलं तुम्ही केलं का? एक मिनिट, लेट मी अनम्यूट म्यूट सर आम्हाला थोडा म्यूट. स्पीकर इश्यू येत आहे. आम्ही एक 5 मिनिटांनी कनेक्ट करतोय. हो हो नेटवर्क चालेल, येत नाही काही. नो इश्यू. पार्टिसिपेंट वर जाऊन म्यूट. हॅलो सर. हा हा, प्राप्ती हॉस्पिटल, मला कळलं तुमचा स्पीकरचा थोडा प्रॉब्लेम आहे ना. हा ओके. सो आता मी तुम्हाला सुरुवातीला आपण डिस्कस केलं अँटीनेटल केअर. तर अँटीनेटल केअर मध्ये आपल्याला बेसिक काय काय करायचं असतं. बेसिकली आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्सवर जास्त एम्फसाइज केलं जातं याच्यामध्ये. सो इन्व्हेस्टिगेशन जे आपण करतो ते कुठले इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजेत आणि कशा प्रकारे करायला पाहिजेत आणि त्यांची टाइमलाईन काय काय आहे हे आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय काय आहे हे आपल्याला जाणणं महत्वाचं आहे. फक्त तुमचे OBGYN प्रस्तुती तज्ञ लिहून देत आहेत आणि तुम्हाला त्याच्या मागचं लॉजिक माहिती नाही, असं असं बऱ्याचदा होतं. त्यामुळे ही ट्रेनिंग प्रोग्राम याच्यासाठीच आहे की OBGYN जे बेसिक प्रोसिजर्स करतात किंवा बेसिक गोष्टी लिहितात त्या स्टाफ नर्सला पण कळल्या पाहिजेत आणि जेव्हा ते अवेलेबल नसतील तेव्हा ते ऍटलीस्ट लिहिणार नाही पण ऍटलीस्ट सजेस्ट करू शकतील किंवा गाईड करू शकतील पेशंटला, ते मी जेव्हा केलं तुमचे OBGYN अवेलेबल नसतील. ठीक आहे. सो क्वालिटी क्वालिटी ANC कडे जाण्याआधी आपण एकदा फॉक्सीचा आपल्याला एनिवेज नॉलेज तर घ्यायचं आहे, त्यासोबत आपल्याला एक एक्झाम पण क्लिअर करायची आहे. ठीक आहे. सो एक्झाम जी आहे ती फॉक्सी कडून होणार आहे. सो त्याचा एक क्वेश्चन पेपर असतो. ठीक आहे. तर बेसिकली आपण तो एक क्वेश्चन पेपर बघून घेतो पहिला. ठीक आहे. क्वेश्चन पेपर पहिला बघून घेतो आणि मग पुढे जातो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की एक्झॅक्टली कसं काय आहे. ठीक आहे. सो आधी आपण फॉक्सीचा क्वेश्चन पेपर बघून घेऊ आणि मग आपण पुढचा जे ANC बद्दल जे पण आहे ते सगळं जाणून घेऊ. ठीक आहे. सो पहिला स्टँडर्ड जो आहे तो त्याचं हेडिंग जी आहे ती अशी आहे की प्रोव्हाइड अ स्क्रीन फॉर की क्लिनिकल कंडिशन दॅट मे लीड टू कॉम्प्लिकेशन ड्युरिंग प्रेग्नन्सी. ठीक आहे. सो आपण मॉनिटर करायचं की सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत की नाही त्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये. ठीक आहे. त्याला आपण अँटीनेटल केअर म्हणतो. ठीक आहे. सो अँटीनेटल केअर मध्ये फॉक्सीच्या क्वेश्चन पेपर नुसार टोटल आपल्याला 7 सब स्टँडर्ड आहेत. ठीक आहे. 7 सब स्टँडर्ड. आणि इथे लिहिले प्रोव्हायडर. प्रोव्हायडर म्हणजे तुम्ही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे सगळं पुढचं केलं केलं पाहिजे. जे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही आधी स्क्रीनिंग चालू ठेवली पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्रिपेअर्ड राहता येईल गोष्टींसाठी, किंवा तिला त्या मोमेंटला रेफर करायचं झालं तरी तुमच्याकडे आधीच तुम्ही प्रिपेअर्ड असाल त्या गोष्टीसाठी. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आहे स्क्रीन फॉर अॅनेमिया. सो अॅनेमिया स्क्रीनिंग तुम्ही करताय हे तो व्हेरीफाय कसं करणार, याच्यासाठी हा 1.1.1 व्हेरिफिकेशन क्रायटेरिया. आता मी हा प्रत्येक क्वेश्चन पेपरचा असं सांगत नाही बसणार, हा पहिला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर त्याच्यामध्ये स्क्रीन फॉर अॅनेमिया पहिल्या सब स्टँडर्ड मध्ये एकच व्हेरिफिकेशन क्रायटेरिया आहे. एस्टिमेट HB ॲट ईच शेड्यूल ANC व्हिजिट. ANC प्रत्येक ANC व्हिजिटमध्ये तुम्ही जर HB करत असाल आणि तो कुठेतरी रेकॉर्ड केलेला असेल तर तुम्हाला इथे एक येस मिळून मिळून जाईल. ठीक आहे. एक येस मिळाला. त्यानंतर मग दुसरा जो सब स्टँडर्ड आहे तो आहे हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर. आता हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर मध्ये व्हेरीफाय काय काय करणार ते लोक, तुमच्याकडे BP अपरेटस, अप्रोप्रिएट जागेवर BP अपरेटस आणि स्टेथोस्कोप अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेस BP रेकॉर्ड करता आणि कुठेतरी ते लिहून ठेवता. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही त्यासोबत प्रोटीन युरिया पण बघत असता डिपस्टिकने, किंवा तुम्ही लॅबला पाठवत असता लॅबने. आता इथे तिन्ही व्हेरिफिकेशन क्रायटेरियामध्ये येस येस तुम्ही करत असाल तर हे वाय 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 इथे 4 वाय मिळून जातील तुम्हाला. आता डायबेटीस मलायटस साठी प्राप्ती हॉस्पिटलने म्हटलं, अर्चना सिस्टरने, की ते लोक BSL पण करतात
त्याच्यानंतर HB1AC पण करतात आणि OGTT पण करतात, पण 7व्या महिन्यात करतात ते. ठीक आहे. सो जी 75 ग्राम OGTTची प्रोसिजर त्यांनी सांगितली ती एकदम बरोबर आहे, पण ती फर्स्ट व्हिजिट मध्ये पहिला केली पाहिजे आणि नंतर मग तुम्ही थर्ड ट्रायमिस्टर मध्ये एकदा करा. ठीक आहे, 24 ते 28 वीक मध्ये. ती कशी करायची, काय करायची ते पुढे बघू आपण. पण हे जर तुम्ही करत असाल, तुमच्याकडे 75 ग्राम ग्लुकोडेक्सचं पॅकेट आहे, प्लस तुम्हाला प्रोसिजर माहिती आहे आणि त्याचा इम्पॉर्टन्स माहिती आहे, तर तुम्हाला इथे एक अजून येस मिळून जातो. त्यानंतर HIV साठी स्क्रीनिंग करता, इथे येस मिळून जातो. सिफिलिस साठी स्क्रीनिंग करता, इथे येस मिळून जातो. मलेरियासाठी स्क्रीनिंग करताय, इथे येस मिळून जातो. आता मलेरियाचा एक इथे असं आहे म्हणजे स्पेसिफिकेशन, की फक्त एंडेमिक एरियासाठीच आपण करतो ते. ठीक आहे. एंडेमिक एरियाज म्हणजे काय, जिथे नेहमी प्रमाणात असिस्टंट बोलव थोड्या ना तिकडनं. थोड्या प्रमाणात बोल ना. मलेरिया प्रेझेन्स असतो, त्याला आपण एंडेमिक एरिया म्हणतो. आता एंडेमिक, पॅन्डेमिक आणि एपिडेमिक म्हणजे काय, हे बेसिक थेअरी आहे, ते मी तुम्हाला सांगेल नंतर. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ब्लड ग्रुप आणि RS टायपिंग करता, इथे पण एक येस मिळून जातात. आता इथे सगळे येस तुम्हाला मिळाले तर तुम्हाला 1 मार्क मिळून जातो. ठीक आहे. सो हे आहे फॉक्सीचा क्वेश्चन पेपर. त्यानंतर आपण बघूया की एक्झॅक्टली अँटीनेटल केअर म्हणजे नक्की काय. सो अँटीनेटल केअर मध्ये दोनच गोष्टी आहेत, की वेलबिंग ऑफ फिटस, प्रोग्रेस ऑफ फिटस, फिटसची ग्रोथ व्यवस्थित होते, प्लस मदरचं वेलबिंग बरोबर हे आहे. बघा इथे येतंय. ठीक आहे, व्हॉट इज मदर आणि फिटसचं. द तर एवढंच आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये कसं, जसं आपला HB 12 ते 14च्या दरम्यान पाहिजे, तसा तो HB आहे की नाही. ठीक आहे, कारण की ब्लड सप्लाय जास्त जातोय. आपल्याला दिसतोय. हे त्यांना ते शिकवतंय आपल्याला. किती वेळ तर तर अशा केसमध्ये म्हणजे जेव्हा ब्लड जास्त लागतंय, ठीक आहे, फिटससाठी पण, त्यावेळेस अ, अरे यार, कोण अनम्यूट कोण परत परत. बोलू नका बरं का ते मी. ओके. सो प्राप्ती हॉस्पिटल इज बॅक. ठीक आहे. आता दुसऱ्या एका सिस्टरला अजून घेऊन आले का तुम्ही? ओके. सो प्रोग्रेस ऑफ फिटल्सची ग्रोथ कशी होते आणि मदरची वेलबिंग, मदरची कंडिशन नॉर्मल राहिली पाहिजे, एवढाच फोकस पाहिजे आपला अँटीनेटल केअरसाठी. ठीक आहे. सो हे काय हार्ड अँड फास्ट नाही आहे जास्त, फक्त काय आहे म्हणजे आपल्याला जे पण काय मॉनिटर करायचं ते नॉर्मल गोष्टी आहेत की नाही एवढंच बघायचं. ठीक आहे. सो आता मला सांगा की कोणत्या हॉस्पिटलला विचारू आता, रजनी हॉस्पिटल. मला सांगा की तुमच्या सर आवाज जातोय तुमचा. आवाज जातोय, आता येतोय का? बाकीच्यांना येतोय येतोय सर. बाकीच्यांना येतोय आवाज? येतोय. येतोय येतोय. ओके. सो रजनी हॉस्पिटल, मला सांगा ANC विजिट तुमच्या हॉस्पिटलमध्ये किती करायला सांगता तुम्ही मदरला? किती एनसी किती किती वेळा ANC चेकअप साठी आलं पाहिजे रजनी हॉस्पिटल? रुटीन चेकअप असतो सर. त्याच्यानंतरून जसे जसे महिने वाढतात तसं 15 दिवसांनी असतो, त्याच्यानंतर 7-7 दिवसांनी असतो, असा चेकअप असतो सर. ओके, म्हणजे तुम्ही महिन्यातून एकदा तर बोलवता. हो हो, 15 15 दिवसात. दिवसातनं 15 महिन्यातनं दिवसात. ओके, नंतर बोलवतो. थोडंसं प्रोग्रेस झालं की 15 दिवसातून. ठीक आहे, व्हेरी गुड. ठीक आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहे ते किती व्हिजिट रेकमेंड करतं? तुम्ही तर खूप जास्त करताय आणि चांगली गोष्ट आहे, मॉनिटर करताय, व्हेरी गुड. पण गव्हर्नमेंट मिनिमम किती व्हिजिट केल्या पाहिजेत हे सांगतं? WHO किती ANC व्हिजिट झाल्या पाहिजेत? 7 असते सर, 7 विजिट. 7. ओके, 7 सुद्धा हो, जास्त आहे. गव्हर्नमेंट. मिनिमम 4 हो तरी झाल्या पाहिजेत. ठीक आहे, हो 4 व्हिजिट. कधी पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये एक, दुसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये एक, तिसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये एक आणि डिलिव्हरीच्या हो, 15 दिवस. डिलेव्हरीच्या टाइम. ठीक आहे, EDDच्या 15 दिवस आधी एकदा करून घ्यायचं. सो हे आहे बेसिक, म्हणजे बेसिक काय म्हणता येईल त्याला, बेसिक नॉलेज आहे, ज्ञान ज्याला म्हणतो आपण. आता मला माहिती आहे, आय एम शुअर की प्रायव्हेट हॉस्पिटलला म्हणजे प्रत्येकाचं हेच रेजिम आहे की प्रत्येक महिन्याला ते लोक बोलवतात. सुरुवातीच्या मे बी दिवसात म्हणजे थोड्या गॅपनी बोलवत असतील, पण नंतर प्रत्येक महिन्याला बोलवतात. सो विच इज व्हेरी गुड प्रॅक्टिस. पण तुम्हाला जर क्वेश्चन विचारला की मिनिमम व्हिजिट किती पाहिजे, तर तुम्ही 4 सांगितल्या पाहिजे. ठीक आहे. आता 4 ओके. त्या व्हिजिट मध्ये करायचं काय काय? आता मला सांगा, रजनी हॉस्पिटल, सिन्स तुम्ही सांगितलं की तुम्ही 4 व्हिजिट, सॉरी, प्रत्येक महिन्याला व्हिजिट करता, तर त्या प्रत्येक व्हिजिट मध्ये काय काय करता? सर बीपी घ्यायचा असतो, ओके. त्याच्यानंतर वजन घ्यायचं असतं, ओके. पेशंटला टॅबलेटचं समजून सांगायचं असतं, जसे सर देतात लिहून तर तुम्ही घेतायत का नाही घेतात वगैरे.
आणि लॅब पण असते. लॅब असते सर. ओके. आणि तो लॅब 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 म्हणजे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही प्रत्येक महिन्यात करता? फर्स्ट टाइम सगळं रुटीन लॅब असते. प्रत्येक महिन्यात नसतं सर, पण जर काही इन केस समजा एचबी जर काही HB आपल्याला वगैरे. असं वाटतंय हा हा, तर मग सर एचबी जर महिना कमी 2 जास्त असेल. महिन्यांनी ओके करायला सांग. हो ओके हो सर. ओके ओके, ठीक आहे सर. फक्त अॅनेमिक असेल तर तिला प्रत्येक वेळेस आपण एचबी बघून घेतो, राईट? हो अदरवाईज तुम्ही ज्या हो मी सर. ज्या मी ज्या टेस्ट सांगितल्या त्या कधी कधी करता? HIV, एजी, VDRL, तर त्यानंतर पहिल्याच टप्प्यात. पहिल्याच याच्यामध्ये सर पहिल्याच रुटीन ह्याच्यात. लॅब आणि जी आहे ना रिपीट कधी HIV करता? मग रिपीट ECG करता वगैरे, कधी हो. की नाही करत? नाही नंतर नंतर नाही सर, मग सीबीसी रिपीट CBC. करतो सर. फक्त CBC रिपीट करता का बरं? HIV, HbS, AG आणि हो. VDRL का नाही रिपीट करत? नाही सर त्या पूर्ण टेस्ट झाल्या ना सर, तर मग आपल्या डिलिव्हरीच्या पिरियड मध्ये एकदा 6 महिन्यानंतर एकदा होतं. म्हणजे 2 टाइम एक्झॅक्टली, होतात सर. 6 हो, महिन्यानंतर एकदा करायला पाहिजे. कारण की विंडो पिरियड ही 6 कन्सेप्ट तुम्ही महिन्यानंतर करतो ऐकली सर. असेल. विंडो पिरियड असतो हो, व्हायरसचा, ठीक आहे? व्हायरलचा. इन्क्युबेशन पिरियड, ज्याला इन्क्युबेशन पिरियड नाही म्हणता येणार, त्याला विंडो पिरियडच आपण म्हणतो. हो ब्लड स्ट्रीम मध्ये व्हायरस येत नाही, इन्फेक्टेड असतो तो माणूस, पण ब्लड स्ट्रीम मध्ये 6 महिन्यापर्यंत व्हायरस येत नाही. 6 महिन्यानंतर हो तो येऊ शकतो आणि परत तो हो 6 पॉझिटिव्ह असू महिन्यानंतर शकतो, तरी रिपीट तो करतो सर. निगेटिव्ह येतो आणि मग ब्लड स्ट्रीम मध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्यासाठी पण धोकादायक येते. कारण की HbS, AG, हेपॅटायटिस बी आणि HIV हे दोन्ही इन्फेक्शन कसे येते तुम्हाला माहिती आहे, बिईंग इन मेडिकल फील्ड, ठीक आहे? हो सर. तुम्ही पण एक्स्ट्रा केअर घेता की तुम्हाला ते इन्फेक्शन ट्रान्समिट होऊ नये म्हणून, ठीक आहे? हो आता सर. मला सांगा, शुगर साठी काय करता रजनी हॉस्पिटल? शुगर शुगरसाठी सर टॅबलेट्स आणि BSL चेक करतो सर पहिले. तसं सर फिजिशियनची पण आपण हे घेतो आणि मग पेशंटला टॅबलेट ओके. वगैरे किंवा नाही मागे नाही, शुगर इन्सुलिन मला सांगा, शुगर तपासण्यासाठी पहिली गोष्ट तर टेस्ट कोणती करता ते सांगा मला. BSL करतो BSL सर. आणि BSL. आणि फास्टिंग फास्टिंग बीपी. तुम्हाला हे माहिती आहे का की BSL नी तुम्हाला क्रॉनिक डायबेटिक असेल तर कळतं, पण जर प्रेग्नन्सी मधला डायबेटीस एक HbA1c वेगळा सर. असतो. प्रेग्नन्सी मध्येच तो फक्त, HbA1c. हा, हो प्रेग्नन्सी HbA1c. प्रेग्नन्सी मध्येच तो येतो फक्त. सो हो त्याला हो. आपण म्हणतो जेस्टेशनल जीपीटी. डायबेटीस मलायटिस, जीपीटी सर. GDM, जेस्टेशनल डायबेटीस मलायटिस. तो डिटेक्ट होतो फक्त आणि फक्त ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्टनेच, ठीक आहे? हो तुम्हाला BSL नी हो कळून जाईल थोडंसं एलिव्हेटेड, बट देन तुम्हाला एवढं नाही कळणार. तुम्ही टॉलरन्स म्हणजे काय की घेतल्यानंतर किती टॉलरेट करू शकते ती ग्लुकोज, ठीक आहे? कारण की कसं असतं, प्रेग्नन्सीमध्ये खूप सारं खावंसं वाटतं, ग्लुकोज पण खूप हो सारं घेते ती. सो त्यामध्ये घेता. असं आहे हो की ते घेतल्यानंतर ती GDM मध्ये तर नाही राहते. GDM मध्ये राहिली तर काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतो की जे पाणी आहे, एमनिओटिक फ्लुइड आहे, ते जास्त प्रमाणात कधी असू शकतं, किंवा मग ज्याला आपण बिग साईजचा बेबी होऊ शकतो आणि तो यायला मुश्किल होऊ शकते, ठीक आहे? त्याच्या हार्ट ऍक्टिव्हिटीवर इम्पॅक्ट करू शकतो, खूप साऱ्या गोष्टीवर इम्पॅक्ट करू शकतो, ठीक आहे? सो हो त्यामुळे सर. GDM जे आहे ते GDM OGTT ने हो हे करायचं आहे, डिटेक्ट करायचं आहे, आणि अकॉर्डिंगली तुम्ही मेटफॉर्मिन किंवा मग जे पण काय अँटी डायबेटिक ड्रग आहेत ते देऊ शकता. म्हणजे तुमचे गायनेकोलॉजिस्ट, प्रसूती तज्ञ डिसाईड करतील ते, बट देन त्याची स्क्रीनिंग तशीच करायची आहे, ठीक आहे? आता मी 4 व्हिजिट सांगितल्या होत्या मगाशी, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल 4 व्हिजिट कधी कधी करायला हवी. सो पहिलं आहे 12 वीकच्या आत, जेव्हा सस्पेक्ट असेल तिला की तिचं पिरियड मिस हो झालं, तेव्हा ती करावी. तीच ती ती पहिली व्हिजिट. दुसरी व्हिजिट 14 ते 26 वीक मध्ये, म्हणजे सेकंड ट्रायमिस्टर मध्ये. तिसरी व्हिजिट 28 ते 34 वीक मध्ये, म्हणजे थर्ड ट्रायमिस्टर मध्ये. आणि चौथी व्हिजिट 36 वीकच्या पुढे आणि टर्मच्या आधी, ठीक आहे? EDD झालेली असेल त्याच्या आधी. सो याच्यामध्ये याच्यामध्ये असं आहे की पहिल्या याच्यामध्ये आपण खूप सारे इन्व्हेस्टिगेशन लिहून देतो, आणि तिसऱ्या व्हिजिटमध्ये, थर्ड ट्रायमिस्टर मध्ये, खूप सारे इन्व्हेस्टिगेशन लिहून देतो, ठीक आहे? तर ते कुठकुठले आहेत ते आपण पुढे बघूया. त्याच्या आधी आपण बघूया की ANC आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचे त्याचे फायदे आणि त्याचे कंपोनंट काय काय असायला हवेत, ठीक आहे? सो
याच्यामध्ये काय आहे की जनरल असेसमेंट आणि स्क्रीनिंग, ठीक आहे, आणि त्याच्यातून आपल्याला हाय रिस्क प्रेग्नन्सी सेपरेट करायचे आहेत. आता हाय रिस्क प्रेग्नन्सी मध्ये तुम्हाला माहिती आहे की जर प्रीक्लाम्टिक असेल, ॲनेमिक असेल, किंवा हाईट कमी असेल, जास्त एजची असेल किंवा कमी एजची असेल, हाईट कमी असेल, तरी पण आपण तिला हाय रिस्क मध्ये टाकतो. ह्या सगळे फिल्टर आउट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर प्रोफायलॅक्सिस म्हणजे काय की प्रोफायलॅक्टिक एखादी गोष्ट तुम्हाला वाटते की ही ह्याच्यामध्ये जाऊ शकते, बॉर्डर लाईन कुठली गोष्ट आहे किंवा ॲनेमिक आहे, तर प्रोफायलॅक्टिक ट्रीटमेंट आपण तिला देतो. त्यानंतर अप्रोप्रिएट इंटरव्हेन्शन करतो. अप्रोप्रिएट इंटरव्हेन्शन म्हणजे काय, की जर समजा जीडीएम सापडली ती, तर तिला आपण अँटी डायबेटिक ड्रग सुरू करतो, म्हणजे तिची शुगर लेवलला राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काउन्सिलिंग पण करतो. खूप साऱ्या गोष्टींची काउन्सिलिंग असते. तिला स्वतःला प्रायमी असेल तर खूप सारी भीती असते प्रेग्नन्सीची, किंवा मग काळजी असते की बरोबर ग्रोथ होते का, काय काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि काउन्सिलिंग तिला बर्थ जेव्हा द्यायचं, तिला डिलिव्हर करायचंय त्यावेळेस पण त्यासाठी प्रिपेअर करण्यासाठी पण काउन्सिलिंग आपण आधी करतो. आणि शिवाय बर्थ प्रिपेअरनेस, फिजिकल प्रिपेअरनेस प्लस मेंटल प्रिपेअरनेस. ठीक आहे. आणि सगळ्या फाइंडिंग ज्या आहेत त्या रेकॉर्ड करायच्या आहेत तुम्हाला एका पेपरवर. बऱ्याचदा हॉस्पिटलला मी एक बघितलंय की ते लोक एएनसीचा रेकॉर्ड कुठे ठेवतच नाही. काही हॉस्पिटल कार्ड देतात, पण कार्ड्सवर खूप कमी माहिती असते. ठीक आहे. सो तुम्ही एएनसी ची माहिती प्लीज हे करा. तुम्ही फाईल देता, फाईलमध्ये फक्त इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट असतात आणि डॉक्टरनी जे पण लिहून दिलंय तेवढं असतं. ठीक आहे. बाकी एवढं डिटेलमध्ये काही लिहिलेलं नसतं त्याच्यामध्ये, व्हायटल्स वगैरे. ठीक आहे. सो हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. जीडीएमचं पण इवन तुम्ही मॅन्युअली करत असाल, लॅबमधून नसेल येत ते, तर ते पण तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा, जेव्हा तुम्ही जीडीएम परफॉर्म केली, कुठल्या टायमाला परफॉर्म केली, आणि ओजीटीटी टेस्ट. ठीक आहे. सो कोणाला काही विचारायचं आहे? रजनी हॉस्पिटल, तुमचा हँड वरती आहे, तो हँड खाली करा. हे डोकं वरती लोअर येतं. हँड, ओके, मीच केला. ठीक आहे. मला असं पटकन वाटतं की तुम्हाला काही विचारायचं आहे. ठीक आहे. सो स्क्रीनिंग मध्ये आपल्याला काय 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 परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तर हाय रिस्क प्रेग्नन्सीची ते मी तुम्हाला list सांगितली. ते तुम्हाला हे करायचे आहे, जॉट डाऊन करायचे आहेत, त्या सेपरेट करायचे, डिमार्केट करायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्यामध्ये काय काय इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे किंवा त्यांची काउन्सिलिंग, ते सगळं तुम्हाला. जर ॲनेमिक असेल तर ऑब्व्हियसली ॲनेमिकला ट्रीटमेंट आपण चालू ठेवतो. आता हाईट कमी असेल किंवा एज जास्त एजची असेल, तर मग त्याच्यात आपण काही करू शकत नाही. बट देन यू शुड तुम्ही त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ही गोष्टीची आयडिया देऊन ठेवायला हवी की हाय रिस्क मध्ये कॉम्प्लिकेशन काही व्हायचे तर जास्त चान्सेस ह्या लेडीज मध्ये असतात. हे सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात. आता इथे एक केस स्टडी आहे, ती आपण बघूया. ठीक आहे. कोणत्या हॉस्पिटलनी बोललेलं नाही आतापर्यंत? राठी हॉस्पिटल. तुमचा स्टाफ आहे का? जीएच कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमधून आहात तुम्ही? गीता जीएच. वंदन, मला तुमच्याकडून आता एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. कारण सगळे बाकी हॉस्पिटल बोलतायत, तुम्ही बोलत नाही आहेत. मीरा नावाची एक पेशंट आहे, मीरा नावाची एक लेडी आहे. ठीक आहे. तिचे पिरियड मिस झालेत सिन्स लास्ट 3 मंथ. 3 महिन्यापासून तिला पिरियड नाही. ती तुमच्या क्लिनिकला आली चेकअपसाठी. आता काय कराल तिचं? आता खूप सारं डिस्कशन केलं आपण, तुम्ही सांगा मला. वंदन, वंदन, तुम्ही डॉक्टर आहात की स्टाफ आहे सर, स्टाफ. ब्रदर आहात तुम्ही? येस. येस. ओके, ठीक आहे. तर एक्झामला तुम्ही बसणार आहेत ना? हो सर. ओके. मंजित हां. sir, हम्म. he is BSc nursing ओके, बीएससी नर्सिंग. and ओके. he's supposed to be a very तर good. तुमच्यासोबत वंदन, तुमच्यासोबत स्टाफ आहेत का? ओके, स्टाफ पण आहे. ठीक आहे. सो मला आता राठी हॉस्पिटल, तुमचा कॅमेरा असंच ठेवा ना तुम्ही, जसा तुम्ही आता स्टाफ दिसताय तसं, कारण की फक्त तुम्हीच दिसताय नाही तर. नाही सर, ऍक्च्युली प्रॉब्लेम हा आहे की आम्ही लॅपटॉप वरून पण आहे, पण लॅपटॉप वरून ऑडिओ नाही म्हणजे चालू होत. ओके. हा हा. ठीक आहे. पण तरी पण तुमचं असं काहीतरी अँगल बघा ना, कुठून म्हणजे व्यवस्थित येईल असं, म्हणजे सगळे दिसतील, कारण की मला फक्त तुम्हीच दिसताय. हा, लॅपटॉप वर चालू आहे सर ऑलरेडी. अच्छा, ओके. राठी हॉस्पिटल अकोला म्हणून जी विंडो आहे ती, ओके, हा हा दिसते मला.
ओके ठीक आहे. सो लॅपटॉपवर तर राठी माहिती चालू आहे. हॉस्पिटल तुम्ही बोलू शकता की समजलं तुम्हाला ही जी मी केस स्टडी सांगितली ती. आता तुम्ही काय कराल ह्या लेडीचं? 30 वर्षाची एक मुलगी लेडी आली, बाई आली, तिला 3 महिन्यापासून पिरियड नाही येते आणि ती तुमच्याकडे चेकअपला आली. आता काय काय कराल, तिला काय काय सांगाल? तेच करून बघू. आधी युपीटी करू. युपीटी सर करायला आपल्याला गुड. सर युपीटी केली, त्यानंतर ती युपीटी पॉझिटिव्ह आली असं मी म्हणतोय. आता काय करणार? पॉझिटिव्ह आल्यानंतर युपीटी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिचं सोनोग्राफी. सोनोग्राफी करणार कन्फर्मेशन साठी. ओके, सोनोग्राफी मध्ये पण मी म्हणतोय की 10 वीकची प्रेग्नन्सी आहे. आता काय करणार? इन्व्हेस्टिगेशन वगैरे पाठवू मग. इन्व्हेस्टिगेशन त्याच्या आधी तिला काही विचारणार हो हो किंवा हो. बाळ आहे, काय आहे, कसलं बाळ असेल? ऑपरेटिक हिस्ट्री. ऑब्स्टेटिक हिस्ट्री करेक्ट. त्यानंतर मेडिकल मेन्स्ट्रुएशन. हिस्ट्री आणि सर्जिकल हिस्ट्री आणि सुद्धा. ठीक आहे. सर्जिकल त्यानंतर हिस्ट्री. इन्व्हेस्टिगेशनला पाठवा. इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय काय मी सांगितले तेच सांगा आता, किंवा तुम्ही जे करता ते सांगा. आम्ही सर एनसी प्रोफाईल आणि पीएसएच पाठवतो. ओके, एनसी प्रोफाईल मध्ये काय काय कव्हर होतं सांगा मला. त्याच्यामध्ये ब्लड ग्रुप, सीबीसी ओके आणि HIV, HbHg, VDRL. ओके ओके ठीक आहे. त्यानंतर मलेरियाचं काही करता? एखाद्या मलेरिया. एखाद्याला फीवर विथ चिल्स येत आहेत त्याच टायमाला, युपीटी पॉझिटिव्ह आले आणि फीवर विथ चिल्स आहेत. हो हो सर, मलेरिया पण करतो ना. ओके, आणि एखादी पेशंट असं म्हणते की आमच्या एरियात ना खूप मलेरियाचे पेशंट निघतात, नेहमी कोणाला ना कोणाला मलेरिया होतो, तर तेव्हा पण कराल का? हो सर, तेव्हाही करू. तेव्हा पण तेव्हाही करा. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो एंडेमिक, एपिडेमिक आणि पॅन्डेमिक काय असतं ते पुढे बघूया आपण. आता हा चार्ट बघा. ठीक आहे. थँक्यू राठी हॉस्पिटल, तुम्ही जे पण सांगितलं टेस्ट बरोबर सांगितल्या. ठीक आहे. तो तुम्ही म्यूट वर गेलात तरी चालेल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय करावं लागतं आपल्याला? पहिल्या फर्स्ट विजिट मध्ये पहिला ब्लड ग्रुप आणि आरएस टायपिंग करायचं असतं. आता ब्लड ग्रुप आणि आरएस टायपिंग जे आहे ते तुम्हाला रिपीट करायची गरज का नाही लागत? का नाही लागत, कोणी सांगू शकेल मला? फर्स्ट एएनसी विजिट मध्ये मी ब्लड ग्रुप आरएस टायपिंग केला, तर थर्ड मध्ये मला करायची गरज आहे का? नाही नाही. ब्लड ग्रुप चेंज होणारच नाही, ब्लड ग्रुप आणि नाही आरएस. होणार. ठीक आहे. सो पहिलं फक्त पहिल्या एनसी विजिट मध्ये ब्लड ग्रुप आणि आरएस टायपिंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फर्स्ट एनसी विजिट मध्ये पहिला आपण HB हिमोग्लोबिन बघितला. सो अॅनेमियासाठी इथे स्क्रीनिंग दिलेली क्लिनिकल कंडिशन, ते ते आपल्याला प्रत्येक एनसी विजिट मध्ये करायचं आहे. ठीक आहे. सो अॅनेमियाचं तुम्ही जे पण काय असेल की तुम्ही 1 महिन्याला बोलत असाल तर प्रत्येक महिन्याला तुम्ही केलं तरी चालेल. ठीक आहे. जसं की कोणत्या हॉस्पिटलने सांगितलं? रजनी हॉस्पिटलने सांगितलं. ठीक आहे. हा सर. त्यानंतर ब्लड प्रेशर आणि प्रोटीन युरिया हे कशासाठी आपण बघतो? प्रोटीन लॉस असेल तर मग हाय प्रोटीन साठी. ओके, युरिन मधनं पण बघतो आपण ते. युरिन मधनं. करेक्ट, Blood मधनं युरिन बघतो. मधनच आहे प्रोटीन युरिया, म्हणजे युरिन मधनच जे जे आहे ते. हो. प्रोटीन युरिया कशासाठी बघतो आपण? बीपी आणि प्रोटीन युरिया प्रेशर नाही यायला पाहिजे ना बाळावर, म्हणून बीपी कंटिन्यू चेक करावा लागतो. प्रत्येक विजिटला बीपी घेतोच. ओके. जर प्रेग्नन्सी डिलिव्हरीच्या टायमात आकडी येते त्या कंडिशनला काय म्हणतो आपण? सॉरी सर, फिट्स फिट्स येतात त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? एक्लाम्शिया. तो त्याच्या एक्लाम्शियाच्या आधीची कंडिशन काय असते? प्री एक्लाम्शिया. प्री एक्लाम्प्टिक असू शकते ती याच्यामध्ये एएनसी मध्ये सर त्याची हिस्ट्री असेल तर सर असू शकते. सो प्रोटीन असू शकते. ब्लड प्रेशर हो. जे आहे ते आपण असेल तर हो सर. सो ते स्क्रीन आपण याच्यासाठीच बघतो की ती प्री इक्लाम्प्टिक आहे की नाही म्हणून, ब्लड प्रेशर. नाही. हो. ठीक आहे.
सो मी हो तुम्हाला सर. ते एक्लाम्शियाच्या स्टँडर्ड्सच्या वेळेस सांगेल की कसं काय असतं ते. ठीक आहे. आता जेस्टेशनल डायबिटीज मलायटस, जेस्टेशनल डायबिटीज मलायटस प्राप्ती हॉस्पिटलने सांगितलं फर्स्ट एनसी व्हिजिटला करतो. पण ते त्यांनी सांगितलं 7th मंथ मध्ये करतो. त्यांनी फर्स्टला केलंच नाही. त्यांनी फर्स्टला काय केलं तर BSL केलं, रॅन्डम ब्लड शुगर केलं आणि प्लस त्याच्यासोबत HB1AC केलं. ठीक आहे. बट देन दॅट इज नॉट रेकमेंडेड. फर्स्ट एनसी विजिटला पण तुम्ही ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्टच करणं गरजेचं आहे. आणि ती जर निगेटिव्ह असेल तर 24 ते 28 वीक्स मध्ये परत रिपीट करायची. ती जर पॉझिटिव्ह तेव्हाच आली तर परत रिपीट करायची गरज नाही. तेव्हा तुम्ही अँटी डायबेटिक ड्रग्ज जे आहेत ते तुम्ही सुरू कर ठेवायचे आहे शेवटपर्यंत. ठीक आहे. मध्ये एकदा तुम्हाला बघायचे असेल तर बघू शकता, बट देन रिपीट करायची गरज नाही. ठीक आहे. आता OGTT जी आहे ती 75 ग्राम OGTT करायची कशी असते ते मी तुम्हाला पटकन सांगतो. प्राप्ती हॉस्पिटलने ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं, बट मी परत एकदा सांगतो. 75 ग्राम ग्लुकोजचं पॅकेट घ्यायचं. जर ते पॅकेट भेटत नसेल तुम्हाला कुठे तुमच्या सप्लायर कडून, तर तुम्ही ग्लुकॉन डीचं 150 ग्रामचं पॅकेट घेऊन त्याचे 2 भाग करायचे आणि ते एका 300 ml पाण्यामध्ये टाकायचे. ठीक आहे. 300 ml पाणी किती, 1 ग्लास होतं, 1 ग्लासभर. ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आणि 1 मिनिट हा, जस्ट होल्ड. चेंज करून ते तर काय. काय नाही केलं. ओके. तुम्ही आले ते सो चला. तुम्ही पाण्यामध्ये ग्लुकोज मिक्स केलं, त्यानंतर ते लेडीला प्यायला द्यायचं. ठीक आहे. आता लेडी काही खाऊन आली असेल किंवा नसेल खाऊन आली तरी चालतं आपल्याला. आपल्याला नील बाय माउथ नाही बोलवायचं आहे. ठीक आहे. की म्हणजे फास्टिंग नाही बोलवायचं. तिने पार्लेजी खाल्ली असतील किंवा नाश्ता केला असेल, भाकरी खाल्ल्या असतील, चपाती खाल्ली असेल तरी चालेल. ठीक आहे. याला काही बंधन नसतं या टेस्टसाठी. आपल्याला तिला जसं ज्या कंडिशन मध्ये ते असेल त्याच्यामध्ये आपल्याला ते 300 ml वॉटर प्यायला द्यायचं आहे. 300 ml वॉटर प्यायला देताना ते हळूहळू प्यायला सांगायचं आहे. कारण की ते कधी कधी कसं असतं की उलटी होऊ शकते, कारण की ते जास्त ग्लुकोज असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. गोड जास्त असतं आणि ती पावडर असल्यामुळे थोडंसं ते ते नाकामध्ये पण ते वेगळं स्टिम्युलेशन येतं आणि मग आपल्याला आता ORS पण जेव्हा पितो आपण तेव्हा ते लगेच पिलं नाही जात. सो त्या टाईपच असतं ते. सो ते थोडं थोडं हळूहळू प्यायला सांगायचं आणि बघायचं तिने 15 मिनिटाच्या आत ती उलटी तर नाही करून टाकत आहे. जर तिने उलटी करून टाकली तर ती टेस्ट तेव्हा नाही करायची, दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलवायचं तिला. ठीक आहे. जर तिने उलटी नाही केली, अर्ध्या तासापर्यंत उलटी नाही केली, तर तुम्हाला 2 तासांनी मग तिचं ब्लड सॅम्पल घ्यायचं आणि शुगर लेवल किती आहे ते बघायचं. पण त्या 2 तासामध्ये ती बोलेल की डॉक्टर मला असिस्टंट मला 2 तास थांबायचंय, तर मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते, म्हणजे माझं भाजीपाला पण घेऊन होईल आणि मग तुमच्यामध्ये मी टेस्ट करा. तर ते तसंच जमणार नाही. कारण की कसं होईल, ती मार्केटमध्ये जाईल, उन्हात जाईल, फिरून येईल, थोडी ग्लुकोज बर्न होऊन जाईल. ठीक आहे. सो तिची मोस्ट लाईकली तिची टेस्ट जी आहे ती नॉर्मल रेंजमध्येच येईल, कारण की ते ग्लुकोज बर्न होऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे तिला एका जागी बसून राहायला सांगायचं निवांत. जास्त इकडून तिकडून धावपळ नाही करायला लावायची. या 2 तासांनी टेस्ट करायची आणि 2 तासांनी टेस्ट केल्यानंतर त्याची रेंज 70 ते 140च्या दरम्यान आली पाहिजे. 70 mgdl ते 140 mgdl दरम्यान आली पाहिजे, तर ती ती नॉर्मल आहे. जर 140च्या वरती आहे तर तिला आपण जेस्टेशनल डायबेटिक म्हणतो. ठीक आहे. जेस्टेशनल डायबेटिक. आता एखादी केस क्रॉनिक डायबेटिक असेल, तिला तुम्ही मेटफॉर्मिन आणि जे पण काही चालू असेल, ग्लिमी किंवा मग काय पण जे पण काय चालू असेल, ग्लिप्टिन वगैरे चालू असेल, ते चालूच ठेवायचं आहे. त्या केसमध्ये तुम्हाला त्या केसमध्ये तुम्हाला OGTT करायची गरज नाही. क्रॉनिक डायबेटिक जी असेल तिच्यासाठी तिला ऑलरेडी चालू आहे ते, त्यामुळे ती ना ती ती याच्यामध्ये येणारच नाही.
जेस्टेशनल डायबेटिक मध्ये. ठीक आहे. सो हे कळलं सगळ्यांना GDM ची टेस्ट कशी परफॉर्म करायची. हो सर. बेसिक आहे. ग्लुकॉन चे पॅकेट पण तुम्ही घेतले तरी चालतं, आणि हे एक्झामच्या वेळेस तुम्हाला बघितलं जाणार हा तुमच्याकडे ते पॅकेट आहेत की नाही. कारण की तुम्ही प्रोसिजर तर सांगाल पण तुमच्याकडे माहिती नाही तुम्हाला, तर मग प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. 2 मिनिटं थांबा. पॅकेट घेऊन जायचं ओके. सो हे झालं GDM बद्दल. ठीक आहे. आता मी HIV बद्दल बोललो. HIV, HbSAg आणि VDRL सिफिलिस. ठीक आहे. सो सिफिलिस. सर एक क्वेश्चन होता, विचारू का सर? हा बोला ना, बोला. सर तुम्ही बोलले की ती टेस्ट 2 तासांनी करायची आहे, तर ती 1 तासाने करायची की 2 तासांनी? म्हणजे आमच्या इथे 1 तासाने करतो सर. नाही, 2 तासांनी करायची. 2 hours नाही. 2 hours करायची का? हो, 2 hours नाही करायची. ओके सर, ठीक आहे. हे कोणतं हॉस्पिटल होतं? प्राप्ती हॉस्पिटल, ज्यांनी प्राप्ती क्वेश्चन. hospital. ओके. ओके. तर तेच लेक्चर नंतर घेणार. तेच लेक्चर घेणार. हॅलो मंजित सर, काय झालं? हा हा, 1 मिनिट मॅम, कॉल आला होता. हा, हा हा, ठीक मला आहे. वाटलं का. हा हा, ठीक आहे. थँक्यू. हा. सो HIV, HbSAg आणि VDRL जे आहे ते आपल्याला फर्स्ट ANC मध्ये करतो आपण. आणि मी जसं म्हटलं मगाशी 6 months विंडो पिरियड कन्सिडर करून आपण थर्ड ट्रायमिस्टर मध्ये पुन्हा एकदा रिपीट करतो. ठीक आहे. मलेरियाचं मी मगाशी पण मेन्शन केलं होतं. सिम्टोमॅटिक केसेस जसं की फिवर विथ चिल्स असेल, किंवा एंडेमिक एरिया म्हणजे जिथे नेहमीच मलेरिया होतो, अशा ठिकाणावरून पेशंट आला असेल तर आपल्याला मलेरियाची टेस्ट करावी लागते. ठीक आहे. PS4MP. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्टोमॅटिक बॅक्टेरिया जो आहे तो पण आपण डिपस्टिकनेच परफॉर्म करतो. डिपस्टिकमध्ये तुम्ही जर बघत असाल, प्रोटीन युरिया सोबत खूप सारे बाकी पण इंडिकेटर्स असतात. सो ते पण तुम्ही त्याच्यामध्ये एक असिम्टोमॅटिक बॅक्टेरिया पण असतं. असिम्टोमॅटिक बॅक्टेरिया म्हणजे काय की सिमटम्स काहीच नसतात, बट देन इन्फेक्शन असतं, युरिनचं इन्फेक्शन असतं बॅक्टेरियाचं. ठीक आहे. सो ते आपल्याला स्क्रीन करणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यामुळे बाळाला धोका असू शकतो. ठीक आहे. आणि थायरॉइडची टेस्ट पण करायची आहे. ठीक आहे. सो हे झालं. हे आता मी तुम्हाला एक सांगितलं होतं की एंडेमिक म्हणजे काय, हे मी तुम्हाला सांगणार. सो एंडेमिक म्हणजे काय
की जिथे नेहमीच काही ना काही प्रमाणात केसेस कुठल्या ना कुठल्या डिझीजचे अवेलेबल असतात. जसं की ट्युबरक्युलोसिस पण घ्या. ट्युबरक्युलोसिस एका एरियामध्ये नेहमीच प्रेझेंट असतो, कोणाला ना कोणाला होतो. त्याला आपण एंडेमिक एरिया म्हणतो. आता पॅन्डेमिक म्हणजे काय? एक आहे पॅन्डेमिक, एक आहे एंडेमिक आणि एक आहे एपिडेमिक. पॅन्डेमिक म्हणजे काय की पूर्ण देशभरात पसरलाय एखादा आजार, पूर्ण देशभरात किंवा पूर्ण एखाद्या यु नो ग्लोबली पण एखाद्या रिजनमध्ये, एखाद्या जसं की एशियामध्ये किंवा ग्लोबली, जसं की कोरोना आला होता, कोविड, तो ग्लोबली पसरला होता म्हणून त्याला आपण पॅन्डेमिक म्हणत होतो. आणि एपिडेमिक म्हणजे काय? साथीचे आजार, एखादी साथ येते एखाद्या ठिकाणी किंवा मग वर्ल्ड वाईड आणि त्याला ते थोड्या काळाने निघून जाते, त्याला आपण एपिडेमिक म्हणतो. एपिडेमिक, एंडेमिक आणि पॅन्डेमिक. ठीक आहे. सो जीडीएमचं ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामुळे लेट्स नॉट डिस्कस इट. असिम्टोमॅटिक बॅक्टेरियाचं पण ऑलरेडी सांगितलंय. आता हाय रिस्क प्रेग्नन्सीज कुठल्या असतात याची ही एक लिस्ट दिलेली आहे. हा तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे. कारण की मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला ते पाठ होणार नाही. तुम्ही एकदा गो थ्रू करून पाठ करून घ्या. ही पीपीटी मी तुम्हाला या सेशन नंतर पाठवेल. ठीक आहे. सो आपण आता वळूया दुसऱ्या स्टँडर्डकडे. ते आहे प्रिपरेशन फॉर सेफ केअर ड्युरिंग डिलिव्हरी. ठीक आहे. प्रिपेअरिंग फॉर सेफ केअर ड्युरिंग डिलिव्हरी. आता सेफ केअरसाठी प्रिपेअर्ड राहायचं म्हणजे नक्की काय राहायचंय? प्रिपेअर्ड राहायचं म्हणजे काय राहायचंय? प्रिपरेशन हे असतं आपलं की आपल्याला जे नॉर्मल प्रोसिजर कंडक्ट करायचे आहेत त्याच्यासाठी सेपरेट सेपरेट ट्रेस पाहिजेत. आणि आपल्याला जे कॉम्प्लिकेशन मॅनेज करायचे आहे त्याच्यासाठी सेपरेट किट्स पाहिजेत. त्या व्यतिरिक्त काय पाहिजे आपल्याला? या व्यतिरिक्त आपल्याला काय पाहिजे? आपले बायोमेडिकल वेस्टचे डब्बे, बायोमेडिकल वेस्टचे जे सेग्रिगेट करतो त्याचे डब्बे व्यवस्थित पाहिजेत. त्यानंतर आपल्याला एक न्यूबॉर्न कॉर्नर पाहिजे. आपल्याला रेफरन्स मटेरियल जो आहे कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंट किंवा नॉर्मल प्रोसिजरसाठी, तो कुठेतरी चिपकवलेला पाहिजे, म्हणजे क्विक रेफरन्स घेता येईल आपल्याला, ॲक्सेसिबल पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आपण प्रायव्हसी आणि कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करायचं प्रॉमिस करतोय फॉक्सीला. सो त्याच्यासाठी आपल्याला अप्रोप्रिएट कर्टन्स किंवा मग जे पण होल टॉवेल वगैरे तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. ठीक आहे. होल शीट वगैरे प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी. ठीक आहे. सो आता मी म्हटलं की ट्रे कुठले ठेवायचे आहेत. ठीक आहे. सो ट्रेमध्ये आपल्याला 7 ट्रे आहेत. सो बेसिकली 7 ॲज पर MNS टूल किट हे 7 ट्रेज आहेत. बट आपण ह्याच्यातले काही ट्रे कट डाऊन करू शकतो. जसं की आपण PPIACD वाला ट्रे नाही बनवला तरी चालेल. डिलिव्हरी ट्रे, एपिझोटॉमी ट्रे, मेडिसिन ट्रे आणि इमर्जन्सी ड्रग ट्रे नाही बनवला तरी चालेल. तुमच्याकडे जर ते क्रॅश कार्ड वगैरे असेल तर तिथे तुम्ही इमर्जन्सी ड्रग ठेवले, त्याच्यात नावं लिहून तरी चालेल. आणि बेबी किट आपण एक बनवणार आहे, त्यामुळे बेबी ट्रे वेगळा बनवायची गरज नाही. आपण त्याला डिलिव्हर करण्यासाठी फक्त आपण जो जे पण ते भांडं असतं त्याला काय म्हणतात, आय डोंट रिमेंबर, ते आपल्याकडे स्टराईल पाहिजे. ठीक आहे. MVA ट्रे पण बनवायची गरज नाही. आता ॲडिशनल ट्रेज कोणकोणते आहेत? एक्झामिनेशन ट्रे. पण एक्झामिनेशन ट्रे हा तुम्ही डिलिव्हरी ट्रेमध्येच क्लब करू शकता. त्यानंतर PPH किट बनवायचं आहे आपल्याला, एक्लाम्शिया किट बनवायचं. आता याच्यामध्ये काय काय असायला हवं ते याच्यामध्ये दिलेलं आहे. सो हे मी सगळं वाचून नाही दाखवत आहे, तुम्हाला हे प्रिपेअर करायचं आहे. तुम्हाला हे मी PPT आणि प्लस एक डॉक्युमेंट पाठवेल, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. आणि आता हे जेव्हा स्टँडर्ड येतील तेव्हा आपण ते बघूया की या आयटमचा काय काय यूज होतो. आता डिलिव्हरी ट्रेमध्ये हे पाहिजे, एपिझोटॉमी ट्रेमध्ये हे पाहिजे, बेबी ट्रेमध्ये हे पाहिजे, मेडिसिनमध्ये तुमच्याकडे ह्या बेसिक मेडिसिन पाहिजेत. क्रॅश कार्डमध्ये ठेवलेल्या असतील तरी चालतील. ज्या मेडिसिन फ्रीजमध्ये ठेवायचे त्या फ्रीजमध्येच ठेवायच्या आहेत. नंतर इमर्जन्सी ड्रग्स कोणकोणते आहेत ते इथे दिलेले आहेत. एक्झामिनेशन ट्रेमध्ये काय पाहिजे, एक्लाम्शियामध्ये काय पाहिजे, एक्लाम्शिया किटमध्ये, आणि PPH किटमध्ये काय पाहिजे, किटमध्ये काय काय पाहिजे हे इथे दिलेले आहे. आता हे सगळं तुमच्यासाठी होमवर्क आहे. ठीक आहे. आता लेबर रूम चं बघूया आपण. मला सांगा, हे लेबर रूम कसं दिसतंय? चांगलं आहे? छान आहे ना? परफेक्ट आहे हे? कोणी सांगेल का? नाही सर. काय कमी, काय कसं वाटतंय हे, काय कमी वाटतंय याच्यामध्ये? खूप घाण वाटतोय तो सगळीकडे. ओके. अनहायजेनिक आहे, टेबल्स क्लीन नाही आहेत, गंज लागलेला आहे. त्यानंतर
प्रायव्हसी नाहीये, 2 कर्टन नाही 2 टेबलमध्ये. न्यूबॉर्न कॉर्नर नाहीये. ठीक आहे. आता दुसरा मी पिक्चर दाखवतो. हा कसा आहे? हा त्याच्यापेक्षा चांगला आहे. थोडं थोडं थोडा चांगला आहे, पण परफेक्ट आहे का हा? नाही सर नाही. ओके. इथे पण कर्टन्स नाही आहेत. बाई उभी आहे, बाई बाहेरून कोण पण बघू शकतो, लेबर चालू आहे. त्यानंतर इन्फेक्शन प्रिव्हेंशन प्रॅक्टिसेस नाही आहेत. ठीक आहे. प्रायव्हसी नाही आहे. हे कसं आहे? हे पण नाही सर चांगलं. चांगलं नाही आहे. नाही. काय काय मिसिंग याच्यामध्ये? इन्फेक्शन प्रिव्हेंशन तिथे प्रॅक्टिसेस नाही, विंडोज ते ओपन कसं आहे, आहे? पेशंट झोपवलेले तिथे. ओके. कर्टन्स नाही आहेत, प्रायव्हसी नाही आहेत, न्यूबॉर्न कॉर्नर नाही. पण नाही आहे. आता हे कसं आहे? ड्रग्ज असे ओपन ठेवलेले आहेत सर त्यांनी. राईट. अनऑर्गनाइज आहेत. ओपन नाही. सिरिंज पण आहे एक. हो. त्यानंतर वेइंग स्केल खाली ठेवलेली, म्हणजे ती यूज मध्ये नाही आहे. ठीक आहे. सो हे सगळं आहे. आता हा जो न्यूबॉर्न कॉर्नर हा कसा आहे? वॉर्मर ठेवलेला आहे बघा. बरोबर आहे का? नाही सर. त्याच्यात तिन्ही साईड ओपन पाहिजेत. हे हो पण सर. नाहीये. हे वालं हे बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. वेइंग स्केल पण वरती आहे. न्यूबॉर्न कॉर्नरला तिन्ही हे ओपन आहेत, याचे वॉर्मरचे. त्यानंतर तिथे जे जे पण पाहिजे ते ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे टॉवेल पण ठेवलेले आहेत, जे क्लिनिंगसाठी वापरणार आहेत आपण बेबीला. ठीक आहे. हे कसं आहे? हे पण बरोबर आहे सर. बरोबर आहे. प्रायव्हसी मेंटेन केलेली आहे. त्यानंतर जे पण काय आहे, सक्शन मशीन जवळ आहे. त्यानंतर न्यूबॉर्न कॉर्नर पण जवळच आहे. हा वॉशिंग एरिया कसा आहे? बरोबर आहे, परफेक्ट आहे. हो परफेक्ट आहे सर. एक एक गोष्ट याच्यामध्ये तरी पण मिसिंग आहे. हा परफेक्ट आहे, पण तरी पण मिसिंग आहे. मला सांगा काय मिसिंग आहे? लिक्विड सोप आहे, एक गोष्ट मिसिंग आहे फक्त. जेव्हा तुम्ही हात नाही. धुता तेव्हा परत त्याच हाताने नळ बंद करता का? नाही. कशाने बंद करता? एल्बोने. एल्बो. हा, तर हा नळ तसा आहे का एल्बोने बंद करण्या येण्यालायक? नाही. हा, मग एल्बो टॅप पाहिजे. ठीक आहे. तुमच्याकडे जिथे जिथे हँड वॉशिंगच्या ठिकाणी असे नळ असतील ते रिप्लेस करा. ते नॉर्मल ठिकाणी कुठेतरी लावून ठेवा. पण हँड वॉशिंगच्या एरियामध्ये तुम्हाला एल्बो टॅपच पाहिजे. ठीक आहे. हे कसं आहे? लेबर रूम. दिसत नाही सर बरोबर. हा थोडं ब्लर आहे, पण हे पण चांगलं आहे. ठीक आहे. कारण की डिमार्केशन आहे प्रत्येक याला, प्रत्येक बेडला. त्याच्यानंतर बाजूला न्यूबॉर्न कॉर्नर आहे, त्याच्याच बरोबर ऑक्सिजन सिलेंडर आहे, सक्शन मशीन आहे. त्यानंतर आय पी प्रॅक्टिस, इन्फेक्शन प्रिव्हेंशन प्रॅक्टिसेस बरोबर आहेत. 3 प्रकारचे डबे लावलेले आहेत. ठीक आहे. सो हे झालं. तुम्हाला पण जसं जसं तुम्हाला प्रॉपर अरेंज करता येईल ज्या पण प्रकारे, तसं तुम्हाला अरेंज करायचं आहे तुमचं लेबर रूम. आता दुसरा स्टँडर्ड आपला कव्हर झाला. दुसरा स्टँडर्ड हाच आहे, आपल्याला ट्रेस बनवायचे आहेत आणि तुमचा लेबर रूम आणि ओटी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे. ठीक आहे. कर्टन्स वगैरे लावून. दुसऱ्या 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 स्टँडर्डमध्ये काहीच नाहीये, बेसिक सगळं हेच आहे. ठीक आहे. फक्त एकच क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल की वॉर्मर जो तुम्ही चालू करता न्यूबॉर्न कॉर्नर मधला, तो वॉर्मर किती तास पहिले चालू केला पाहिजे. ठीक आहे. सो हे आहे दुसरा स्टँडर्ड. दुसरा स्टँडर्ड प्रिपेअर्डनेस म्हणजे काय, की तुम्हाला प्रिपेअर्ड राहायचंय, तेवढंच तुम्हाला क्वेश्चन्स काहीच विचारले जाणार नाही. आता तिसरा स्टँडर्डवर पुन्हा आलो मी, की लेडी आली, तिची यूपीटी पॉझिटिव्ह आहे, तिची यूएसजी पण पॉझिटिव्ह आहे, तर मग तिची असेसमेंट कशी करणार? आता मला प्राप्ती हॉस्पिटल सांगेल, कारण की त्यांनीच तो विषय इनिशिएट केला होता. प्राप्ती हॉस्पिटल काय काय विचारणार तिला? कुठल्या कुठल्या हिस्ट्रीज विचारणार आणि काय काय अजून विचारणार? प्राप्ती हॉस्पिटल.
फक्त एकच विसरले, नंबर. ब्लँक झाले, परत परत पुश द्यायची गरज तुला नाही. विचारणार की तुम्हाला लेडी पाहिजे आहे ठीक आहे. बरं ठीक आहे. तुम्ही ईडीडी सॉरी LMP विचारलं, मग तुम्ही सुरुवातीला सांगितलं. आता LMP विचारलं. LMP का बरं विचारलं तुम्ही? LMP कशासाठी विचारलं? मग pregnancy किती झाले ते बघण्यासाठी. आवाज तुमचा असं कट होऊन होऊन येतोय. बरं, राठी हॉस्पिटल तुम्ही सांगू शकता हिस्ट्री हिस्ट्री काय काय घेणार आपण, काय काय विचारणार तिला, लेडीला? तिचं आधी नाव विचारू, त्यानंतर तिचं एज, करेक्ट. तिची लग्नाला किती वर्ष झाले ते विचारू, नंतर LMC विचारू त्यांना, त्याच्यानंतर तिची ऑब्स्टॅटिक हिस्ट्री, ऑब्स्टेटिक हिस्ट्री. ऑब्स्टेटिक हिस्ट्री मध्ये काय काय विचारतो आपण? तिला प्रेग्नेन्सी कितव्यांदा आहे. ओके. कसं लिहितो ते आपण? कितवी प्रेग्नन्सी आहे, किती किती मुलं जिवंत आहेत, किती अबॉर्शन, कसं लिहितो आपण? काय फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? हो सर. जी काय? जी ग्रॅव्हिड आणि किती वेळा प्रेग्नेन्सी आहे ती, प्रीटर्म, लिव्हिंग पॅरा, चाइल्ड आणि अबॉर्शन, A फॉर अबॉर्शन, ओके. GPLA. GPLA ठीक आहे. सो ग्रॅविडा आणि P आहे पॅरिटी. ठीक आहे. सो त्याच्यामधला फरक माहिती आहे तुम्हाला, ग्रॅविडा आणि पॅरिटी? हो सर. काय असतं ग्रॅविडा आणि काय असतं पॅरिटी? ग्रॅव्हिड म्हणजे प्रेग्नेन्सी किती वेळा राहिली ती, आणि पॅरिट म्हणजे कंटिन्यू 9 महिन्यापर्यंत गेली की नाही गेली ती. करेक्ट. कंटिन्यू 9 महिन्यापर्यंत नाही, पण 24 वीकच्या पुढे किती 24 24 वीक ही हा वायबल एज आहे. वायबल एज म्हणजे काय की जिथून पुढे बच्चू जिवंत राहू शकतो. ठीक आहे. जिवंत राहायच्या पुढची ती बॉर्डर लाईन आहे, थ्रेशोल्ड आहे तो. ठीक आहे. सो तो तर 24 वीकच्या नंतर कधीही डिलिव्हर झाला तरी तो जिवंत राहू शकतो. भले त्याला NICU मध्ये वॉर्मर मध्ये ठेवावं लागेल किंवा ऑक्सिजन सप्लाय द्यावा लागेल, पण तो जिवंत राहू शकतो. त्याच्यामुळे ते वायाबल एज आपण त्याला म्हणतो. आता 24 वीकच्या पुढे ज्या प्रेग्नन्सी जातात त्याला आपण पॅरिटी मध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. सो GPLA. जी जी म्हणजे ग्रॅविडा, P म्हणजे पॅरिटी, L म्हणजे लाईव्ह आणि A म्हणजे अबॉर्शन. ग्रॅविडा, आता आता मी एक एक्झाम्पल देतो राठी हॉस्पिटल तुम्हालाच, की एक लेडी आहे, तिची ही तिसरी प्रेग्नन्सी आहे. ठीक आहे. तिसरी प्रेग्नन्सी आहे. तिला एक बाळ आहे, ते 3 वर्षाचं आहे. ठीक आहे. तिसरी प्रेग्नन्सी आहे, एक बाळ 3 वर्षाचं आहे, आणि तिचं एक अबॉर्शन झालं होतं 8व्या वीक मध्ये. ठीक आहे. सगळ्यात पहिलं. ठीक आहे. आणि आता ती थर्ड टाइम प्रेग्नंट आहे. हिचा फॉर्म्युला मध्ये कसं बसेल हिचा? कसं लिहिणार तुम्ही GPLA? G3. P1L1A1. करेक्ट. व्हेरी गुड. ठीक आहे. सगळ्यांना बाकीच्यांना कळलं ग्रॅविडा पॅरिटी मधला फरक? ठीक आहे. आता ऑब्स्टेटिक हिस्ट्री घेतली. दुसरी हिस्ट्री कोणती विचाराल तुम्ही राठी हॉस्पिटल? मेन्स्ट्रुअल हिस्ट्री. Family. मेन्स्ट्रुअल हिस्ट्री मध्ये काय विचारणार तुम्ही? तिचा पिरियड रेग्युलर आहे नाही आहे, पिरियड रेग्युलर होता की नाही होता. ठीक आहे. मेन्स्ट्रुअल हिस्ट्री विचारली. ठीक आहे. आता फॅमिली, LMP जी विचारली ती कशासाठी कामाला येईल तुम्हाला? LMP EDT काढू शकतो आणि किती वीकची प्रेग्नेन्सी आहे ती पण कळते. करेक्ट. सो किती वीकची प्रेग्नन्सी आहे हे फक्त आपण ह्याच्यावरूनच काढू शकतो की अजून पण काही मेथड्स आहेत? सोनोग्राफी. सोनोग्राफीतून कळतं. करेक्ट. तिसरा वे कुठला आहे? ऍबडॉमेन वरून कळतं का? हा, अब्डामिनवरून पण पर समजतं. ऍबडॉमेन पण कळतं. ठीक आहे. सो पर पर ऍबडॉमेन ओटी पोटात असेल, ओटी पोटात अगदीच तुम्हाला रेझिस्टन्स लागत असेल तर 12 वीक. आता पुढे एक पिक्चर आहे त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला, त्यामध्ये 12 वीक. बेंबी पर्यंत आला असेल तर 24 वीक. बेंबीच्या 1-1 सेंटीमीटर पुढे जेवढं असेल तेवढं एक एक हप्ता ऍड करत जायचा 24 मध्ये. ठीक आहे. तो 36 वीक मध्ये झिपिस्टर्नम पर्यंत येतो. झिपिस्टर्नम म्हणजे इथे छातीचा जो कोपरा हा आहे. ठीक आहे. दोन थोरॅक्स मधला जो जो कोना आहे तिथे तिथे येतं, आणि जेव्हा हेड फिक्स होतं तेव्हा 40 वीक्स, अप टू 40 वीक्स. 30 वीक्स नंतर हेड फिक्स झालं की थोडंसं खाली सरकतं बेबी, जर नॉर्मल पोझिशन असेल तर. ब्रीच असेल तर हेड फिक्स होणार नाही.
ठीक आहे, ते वरतीच राहील जीपी स्टर्नम पर्यंत. हा, सो ही झाली तुम्ही ही विचारले तुम्ही एल एम पी आणि बाकी असेसमेंट केली, पर ॲबडॉमेन असेसमेंट केली. आता पर ॲबडॉमेन अजून काहीतरी आपण ग्रिप्स बघतो. ग्रिप्स ग्रिप्स माहिती आहेत कोणाला? ग्रिप्स कशा बघतो आपण आणि ग्रिप्स कशासाठी बघतो आपण? एक आहे फंडल ग्रिप, एक आहे लॅटरल ग्रिप आणि एक आहे पेल्विक ग्रिप. 3 प्रकारचे, ऍक्च्युली 4 प्रकारचे ग्रिप आहेत. एक आहे फंडल ग्रिप, एक आहे लॅटरल ग्रिप. लॅटरल ग्रिप मध्ये पण 2 प्रकारचे ग्रिप येतात. एक असते लेफ्ट लॅटरल, एक असते राईट लॅटरल. त्यानंतर 3ऱ्या प्रकारची ग्रिप असते, ती म्हणजे पेल्विक ग्रिप. ती सुपरफिशियल पेल्विक ग्रिप ग्रिप एक असते आणि चौथी असते डीप पेल्विक ग्रिप. ठीक आहे, त्याचे फोटो येतील ना तेव्हाच आपण बघूया. ठीक आहे, सो हे झाले पर ॲबडॉमेन एक्झामिनेशन. त्याच्यासोबत आपल्याला 2 हिस्ट्रीज अजून बघायच्या असतात, त्या म्हणजे मेडिकल हिस्ट्री आणि सर्जिकल हिस्ट्री. मेडिकल हिस्ट्रीमध्ये हेच फक्त बघायचं असतं की तुम्ही तिला कुठलं प्री एक्झिस्टिंग कंडिशन, डिझीज तर नाहीये, स्पेशली नॉन कम्युनिकेबल डिझिजेस, लाईफस्टाईल डिझिजेस, कुठले डायबिटीज मलायटस, हायपर टेन्शन, अस्थमा, किडनी डिझीज, हार्ट डिझीज, जे काय असेल. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, विचारायचं आहे तिला. तर तुम्ही विचारायची एक सोपी पद्धत अशी आहे की तुम्हाला कुठल्या गोळ्या किंवा ट्रीटमेंट चालू आहे का. कारण की त्यांना नाही कळत गावातल्या पेशंट्सना की ब्लड प्रेशर काय आहे या डायबिटीस काय आहे. ते एक वेळेस तुम्हाला सांगू शकता शुगर आहे, साखर आहे वगैरे, पण खूप जणांना तेही नाही कळत. त्यामुळे त्यांना विचारायचं की कुठल्या गोळ्या चालू आहेत. तर कुठल्या गोळ्या चालू आहेत तर तिची फाईल, जुनी फाईल आणि गोळ्या घेऊन या, म्हणजे आम्हाला कळेल की काय तुम्हाला. ठीक आहे, सो तसं तुम्ही प्री एक्झिस्टिंग कोणती कंडिशन असेल तर ती लिहून ठेवायची आहे. आणि त्यासोबत सर्जिकल हिस्ट्री. सर्जिकल हिस्ट्री काय काय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कारण की आपण आता तिची डिलिव्हरी जेव्हा कंडक्ट करतो, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ॲबडॉमेन वरची कुठली सर्जरी झाली आहे का. सगळ्यात मोठं तर प्रिव्हियस LSCS आहे का. ॲबडॉमिनल कुठली सर्जरी असेल तर आपल्याला LSCS साठीच जावं लागतं. त्यामुळे जर कट असेल तर, प्रॉपर कट असेल तर, लॅप्रोस्कोपी वगैरे असेल तर ठीक आहे, कट असेल तर आपल्याला LSCS साठीच जावं लागतं. म्हणून ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त बाकी पण विचारून घ्यायचं, तुमची ब्रेनची सर्जरी, ऑर्थोपेडिक कुठली झाली आहे का. म्हणजे तुम्हाला कुठली पोझिशन देताना जर तुम्हाला अ, तिला म्हणजे कम्फर्टेबल करायचं असेल तर कसं तुम्ही करू शकता, काय वेज आहेत वगैरे वगैरे. लिथोटॉमी जर ती नाही बसू शकत आहे, तिची जर पायामध्ये रॉड आहे, तर मग ते तुम्हाला माहिती राहील. म्हणून ह्या सगळ्या सर्जिकल हिस्ट्रीमध्ये विचारून घ्यायचं. ठीक आहे, सो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे हे की काय काय विचारायचं आहे. ठीक आहे, सो हिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलं GP LA D. इथे डेथचा पण एक ऍड केला की किती डेथ आहे. ठीक आहे, पण डी तुम्ही नाही केलं ऍड तरी चालेल. ठीक आहे, आता LMP वरून EDD कशी काढायची, 9 महिने आणि 9 दिवस 7 दिवस ऍड करायचे त्याच्यामध्ये, 9 महिने 7 दिवस, आणि पुढे तुमची EDD निघून जाते. ठीक आहे, ईडीडी ईडीडी तुम्हाला याच्यावर सोनोग्राफीवरूनही कळते आणि तुम्ही पर ॲबडॉमेन वरून पण असेसमेंट करू शकता की किती वीकची प्रेग्नन्सी आहे, आणि त्याच्यावरून तुम्ही एस्टिमेट लावू शकता की 40 वीक्स कधी कंप्लीट होतील. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही बाकी सगळंच विचारायचं, मोड ऑफ डिलिव्हरी काय होतं, प्लेस ऑफ डिलिव्हरी काय होतं, प्रिव्हियस जर ती मल्टी असेल तर. प्रायमी असेल तर प्रश्नच नाही, पण जर मल्टी असेल तर बाकी विचारून घ्यायचं, कुठलं कॉम्प्लिकेशन झालं होतं का वगैरे वगैरे. त्यानंतर कॅल्शियम IFAचं, ती जर तुमच्याकडे डायरेक्टली लेबरमध्ये आले तर कॅल्शियम IFAचं त्यांनी सप्लिमेंट घेतलं होतं का, इम्युनायझेशन म्हणजे TD TT घेतलं होतं का, त्यानंतर NC विजिट केल्या होत्या का, हे सगळं तुम्ही बघायचं आहे. तुमच्याकडेच असेल तर तुम्हाला माहितीच असेल ऑलरेडी. ठीक आहे, आता जेस्टेशनल एज पहिला तर मी तुम्हाला सांगितलं अल्ट्रासोनोग्राफीवरून बघायचं. आता अल्ट्रासोनोग्राफी USG आपण 3-3, 4-4 पण करतो. सो त्याच्या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या EDD असतात, तुम्ही बघितलं असेल जनरली. ठीक आहे, पण आपण कुठली कन्सिडर करायची EDD, सगळ्यात सगळ्यात अप्रोप्रिएट नाही म्हणता येणार, तेव्हा होईलच असं नाही, पण सगळ्यात आपल्यासाठी जी रिलेव्हंट आहे ती आहे फर्स्ट रिपोर्ट. पहिला रिपोर्ट जो केलेला असतो ना, त्याच्यात जी EDD येते ना, ती आपल्यासाठी आपण ती कन्सिडर करायची किंवा तिला सांगताना पण सांगायची. LMP वरून तुम्ही 9 महिने 7 दिवस ऍड करू शकता, आणि फंडल लाईट म्हणजे फंडल ॲबडॉमिनल पल्पेशन वरून तुम्ही बघू शकता, किंवा मेजरिंग टेप घेऊन पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे,
सो ॲबडॉमिनल एक्झामिनेशन मध्ये आता मी ग्रिप्स बद्दल बोललो होतो. आता ही फंडल ग्रिप बघा कशी बघायची असते. फंडल ग्रिप अशी बघायची असते की आपण वरच्या साईडने बघा त्यांनी कसा हात हात हे केलाय. फंडल ग्रिप कशासाठी बघायची असते की आपल्या वीक्स किती झालेत ह्याच्यासाठी बघायची असते. सो वरून यायचं, जिथे रेजिस्ट होते तिथे थांबायचं आणि तिथून टेपने मेजर करायचं किंवा अंबेलिकस पासून 1-1 सेंटीमीटर बघायचं. 24 प्लस 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 किती वीकची आहे तेवढंच आपल्याला याच्यावरून कळतं. ठीक आहे. सो जिफिस्टर्नम पासून स्टार्ट करायचं, इथून याच्या कोपऱ्यापासून, थोरॅक्सच्या कोपऱ्यापासून आणि खाली 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 जायचं. जिथे रेजिस्ट होतं तिथे थांबायचं आणि टेपने किंवा मग तुमच्या बोटाने मेजर करू शकता तुम्ही. आता एक बोट पण आपलं 1 सेंटीमीटरचं असतं. म्हणजे बेंबीपासून ही 4 बोटं म्हणजे 4 सेंटीमीटर. ठीक आहे. सो 4 वीक. 24 प्लस 4 असतील तर 28, अजून 4 असतील तर 32, अजून 4 असतील तर 36, अजून 4 असतील तर 40 आणि 36. एल एम पी नुसार एल एम पी खूप लांबची असेल आणि तुम्हाला वाटते की फुल टर्म आहे आणि खाली सरकलेले बेबी म्हणजे हेड एंगेज आहे, कधीही डिलिव्हरी होऊ शकते. सो इथे पण तेच दिलेलं आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 वीक. म्हणजे एक बोट 1 सेंटीमीटर 1 वीक. सो आता इथे बघा दिलेलं आहे, हा पिक्चर बघू शकता तुम्ही. आता प्युबिक सिम्पायसिस मध्ये आहे म्हणजे 12 वीकचा आहे. त्याच्या 4 बोट पुढे म्हणजे 16 वीक, त्याच्या 4 बोट पुढे म्हणजे 20 वीक, बेंबीपर्यंत 24 वीक, त्याच्या 4 बोट पुढे 28 वीक, त्याच्या 4 बोट पुढे 32 वीक, त्याच्या 4 बोट पुढे 36 वीक आणि जेव्हा हेड एंगेज होतो तेव्हा तो खाली सरकतो, हे दाखवलेलं 40 वीक मध्ये बघा. ठीक आहे. हा पिक्चर पण तुम्ही रेफर करा त्यासाठी. सो त्यानंतर मग तुम्ही काय काय बघणार आहेत. आता पहिली तुम्ही फंडल ग्रिप बघितली. ठीक आहे, पर ॲबडॉमेन. त्यानंतर तुम्हाला लेफ्ट लॅटरल आणि राईट लॅटरल ग्रिप बघायची. सो याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला पाल्पेट करायचं आहे आणि बघायचं आहे की बेबीची पोझिशन कशी आहे. तुम्हाला सॉफ्ट सॉफ्ट असं काहीतरी लागतंय, सॉफ्ट सॉफ्ट लागतंय म्हणजे ते हात असतील. ठीक आहे. असं अनइवन काहीतरी लागतंय म्हणजे ते पुढचा भाग असेल बेबीचा. ठीक आहे. जर एकदम फ्लॅट सरफेस लागतोय म्हणजे तो पार्ट आहे बेबीचा. आता आपण जेव्हा फिटल हार्ट साऊंड बघतो तेव्हा आपण ते कुठे लावतो, राठी हॉस्पिटल सांगा मला, कुठे लावायला पाहिजे फिटल डॉपलर? फिटल डॉपलरचा जो प्रोब आहे तो कुठे लावायला पाहिजे तर आपल्याला हार्ट साऊंड व्यवस्थित येतील बेबीची? लेफ्ट लॅटरल. लेफ्ट लॅटरल. लेफ्ट लॅटरलला. पण लेफ्ट लॅटरलला तुम्ही लावाल, पण काय शोधाल तुम्ही लेफ्ट लॅटरलला? पाठीच्या साईडला लाव. पाठीच्या साईडने. करेक्ट. त्याच्यासाठी ही ग्रीप आहे की हेल्प टू लोकेट फिटल बॅक. बॅक जिकडे आहे तिकडे तुम्हाला, ती राईट लॅटरलला पण असू शकते, तुम्ही लेफ्टच नाही बोलू शकत. ठीक आहे. ती कशी असू शकते, बेबी असाही असू शकतो. सो जिकडे पाठ लागते तिकडे आपल्याला डॉपलरचा प्रोब लावायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे ते आपल्याला, आणि पेल्विक ग्रिप बेसिकली 2 गोष्टींसाठी आहेत की तुम्ही पहिले तर बघणार तुम्ही हेड कुठपर्यंत, म्हणजे हेड जे आहे ते खालून कुठपर्यंत आहे. ठीक आहे. खालून हे ग्रिप बघणार. आणि दुसरी ग्रिप, डीप पेल्विक ग्रिपने काय बघणार तुम्ही की हेड एंगेज झालंय की नाही. ठीक आहे. ते तुमचं हात जर असे जात असतील तर हेड एंगेज झालाय, हात जर तुमचे टच होत असतील तर हेड एंगेज झालेला नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये ही अशी बघणार पहिली फर्स्ट पेल्विक ग्रिप. यामध्ये बघणार की हेड आहे की नाही खाली. पहिली गोष्ट तर बटक्स किंवा हेड काय खाली आहे, ग्रिपने फक्त. हा, ते तुम्ही सोनोग्राफीमध्ये बघितलं, पण तुम्हाला हे माहिती आहे की बाळ कधीही फिरू शकतं. त्यामुळे तुम्हाला ग्रिपने पण बघायचं आहे की कुठली पोझिशन आहे बाळाची, ब्रिच आहे की वर्टेक्स आहे की ट्रान्सवर्सला आहे की ऑब्लिकला आहे, जे पण काय असेल. सो तिथे तुम्हाला हेड लागते, कडक कडक लागते म्हणजे हेड आहे खाली, म्हणजे वर्टेक्स पोझिशनला आहे तो. पण आता हेड एंगेज झालंय का नाही हे बघण्यासाठी काय बघायचं, हे बघाय असं असं बघायचं, असं 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 वरती जायचं किंवा मग असं 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 खाली जायचं आणि बघायचं हात तुमचे टच होतात का. हात तुमचे टच नाही होते, ते असे जात आहेत म्हणजे हेड एंगेज आहे. ठीक आहे. हेड एंगेज असल्यावर आपल्याला काय होतं की लवकरात लवकर डिलिव्हरी होते. ठीक आहे. आता FHSचा नॉर्मल व्हॅल्यू काय असतो, नॉर्मल रेंज 120 ते 160च्या दरम्यान असले पाहिजे FHS. ठीक आहे. आता FHS तुम्ही स्टेथोस्कोपनेही बघू शकता किंवा फिटल डॉपलरनेही बघू शकता. ठीक आहे. ऑस्कल्टेशनने ते कसे बघायचे ते याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन कसे बघायचे. कॉन्ट्रॅक्शन जेव्हा
जेव्हा लेबरमध्ये येते पेशंट तेव्हा कॉन्ट्रॅक्शन कसे बघायचे आहेत, तर कॉन्ट्रॅक्शन तुम्हाला पोटावर हात ठेवून पूर्ण 10 मिनिटं ठेवायचा आहे हात. ठीक आहे. आता हे पार्टोग्राफ मध्ये परत बघणार आपण, पार्टोग्राफ जेव्हा शिकणार तेव्हा मी तुम्हाला फक्त एक थोडस ओरिएंटेशन देतो. हात पोटावर ठेवायचा आणि 10 मिनिटासाठी बघायचा. त्यात एक कॉन्ट्रॅक्शन, एक कळ आल्यानंतर ती किती वेळ थांबते हे बघायचं, प्लस ती किती वेळा येते हे पण बघायचं 10 मिनिटामध्ये. किती वेळा कळ येते आणि एक कळ आल्यावर किती वेळा थांबते. आता ती 10 मिनिटामध्ये 2 कळा येत असतील तर ती किती वेळा थांबते याच्यावरून कसं डिसाईड होतं ती किती कळ कळ स्ट्रॉंग आहे, मॉडरेट आहे की सौम्य आहे. 20 सेकंडसाठी थांबत असेल, 20 सेकंडच्या आत थांबत असेल तर ती सौम्य कळ आहे, जी आपल्याला डिलिव्हरी एक्सपल्जन ऑफ बेबीसाठी उपयोगाची नाहीये. मॉडरेट कुठली असते, मध्यम प्रकारची, 20 ते 40 सेकंडसाठी थांबत असेल कळ तर ती मॉडरेट असते. आणि स्ट्रॉंग कळ कुठली असते, स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन 40 सेकंडच्या पुढे, 40 सेकंड किंवा पुढे थांबत असेल तर ती स्ट्रॉंग कळ असते. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. आज आणि हे काही रेफरन्सेस आहेत, याच्यामध्ये पेज नंबर दिलेले आहेत. तुम्हाला जे मी बुक शेअर केलंय त्या दिवशी, त्या बुकमध्ये ह्या पेजवर हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. सो तुम्ही ते रेफर करा ही पीपीटी तुम्हाला भेटल्यानंतर. अँड दॅट्स इट. थँक्यू सो मच. नाही नाही, थँक्यू सो मच. काय अरे मी आहे ना अजून. बोला ना. नाही नाही, मला बाकीच्यांना बोलायचंय, बाकीच्यांशी बोलायचंय. नाही नाही, बोला तुम्ही. मी फक्त थँक्यू सो मच म्हणजे मी अरे मला सोडून जाऊ नका. नाही नाही, सोडून नाही जाते, आहेत अजून. बोला तुम्ही. काही नाही, माझं नेहमीच रिक्वेस्ट असेल की सगळ्यांनी अटेंडन्स पाठवा. आणि आजच्या सेशनचं नाव खरं सेशन 1 आहे. त्यामुळे मी म्हणल्याप्रमाणे तुम्ही सेशन 1 तुमच्या लेटर हेडवर लिहा. सेशन 1 तारीख, वार लिहिलं तर वार पण लिहा आणि नावं पाठवा. हा. नंतर दुसरं असं की काल रविवार होता, माझा सगळा संध्याकाळ वाया गेली तुम्हाला सगळ्यांना फोन करण्यात की मला अंगठा पाठवा अंगठा पाठवा म्हणून. तर मी हा शेवटचा रविवार वाया घालवला. मी आता घालवणार नाही. तुम्ही अंगठा पाठवला नाही तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार नाही. मी तुमच्या सर्व लोकांना किंवा हॉस्पिटल ओनर्सला सांगितलेलं आहे, आम्हाला अटेंडन्स पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही परीक्षेला अपिअर होऊ शकत नाही आम्हाला, कारण आधी ती द्यावी लागते. तर तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते, माझा रविवार वाया घालवू नका. ठीक आहे करिश्मा, कळलं का? हो मॅम. हा, ओके. रजनी हॉस्पिटल, शारदा कोण आहे ती, बरं का? तर सगळ्यांनी मला गीता आता गीता हा कोणत्या हॉस्पिटलमधून? हा, त्यांनी तर मस्तपैकी डबा वगैरे खाल्ला सेशन कोणी ऐकता कोण ऐकता. गीता. गीता GH. हा. तर त्यांनी सगळ्यांना हे करा. ओके. ओके, ठीक आहे. कोणाला काही विचारायचं आहे का आजच्या सेशनवर? अजून काही डाऊट आहे? कोणाला काही विचारायचं आहे? सर तुम्ही मला बुक शेअर केलं ते आम्हाला नाही काही बुकचं शेअरिंग आलंय. तुमचा आवाज काही कळला नाही मला. काय बोलले तुम्ही? कशाबद्दल विचार? तुम्ही बोलले ना की बुक शेअर केलंय मी, त्याच्यात दिसेल, तर बुक शेअर बद्दल आम्हाला काही आलेलं नाही. ग्रुपवर मी तुम्ही नाही आहेत का त्या ग्रुपवर? प्राप्ती हॉस्पिटलचे ओनर, तुमचे ओनर कोण आहेत? त्यांना सांगा ना, त्या संजय ग्रुपमध्ये कदम. तुम्हाला डॉक्टर संजयला सांगा ना की ग्रुपमध्ये ऍड करायला तुम्ही. कारण की तुम्ही ऍड जर नसाल तर माहित नाही. मॅडम तुम्ही नाही तर एक काम कराल का, यांना इंडिव्हिज्युअली पाठवाल का प्राप्ती हॉस्पिटलला तुमच्या ग्रुपवर? त्या ग्रुपवर तुम्ही आहात का, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर जे प्राप्ती हॉस्पिटलचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर? काय पाठवायचं? ते बुक्स जे मी पाठवलेत ना त्या दिवशी, हा बरं, आहे माझ्याकडे ते पाठवा. कंपेडियम ना? हा, कंपेंडियम, मराठी, हिंदी आणि इंग्लिश वाला. हा, पण मग एक असं कॉमन ठेवा की सगळ्यांना मिळेल. आम्ही फक्त एकाच ग्रुपवर पाठवणार आहोत असं आमचं काल ठरलेलं आहे. आता मी पाठवते, पण तुम्ही जे आम्हाला ग्रुप्स दिलेले आणि आहेत. तुम्ही डॉक्टर संजय सरांना पण सांगा की तुम्हाला ऍड करायला त्या ग्रुपमध्ये, जे कॉमन वाला ग्रुप आहे सगळ्यांचा. मॅक्सिमम लोक आहेत त्याच्यावर, सिद्धिविनायकचे सगळे लोक आहेत त्याच्यावर. बाकी किंवा चैताली कदम मॅडम आहेत ऍड त्याच्यात. कोणच्या? डॉक्टर चैताली कदम. पण आम्ही पाठवणार आहोत त्या कॉमन ग्रुपवर. आता मी एक पाठवते, पण कॉमन ग्रुपवर येईल ना तुम्हाला. ठीक आहे. कॉमन ग्रुपला पण तुम्हाला ऍड करायला सांगा सरांना. सर ऍडमिन हा. आहे तुमचे. ठीक आहे. हॅलो.
ऐक ना. ठीक आहे, चालेल देन. दॅट्स इट फ्रॉम माय साइड. ज्योत्स्ना मॅमला काही बोलायचं असेल तर ओके, ठीक आहे. सो फक्त एवढंच मला सांगायचं आहे, मॅडम तुम्ही म्यूटवर आहात. एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही खूप इंटरॅक्शन खूप चांगलं करताय. जे आहे हो. चांगली गोष्ट, ती चांगली गोष्ट आहे. राठी हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल प्लस प्राप्ती हॉस्पिटल, बाकीचे रजनी हॉस्पिटल सुद्धा ठीक आहे. सो एक अजून हॉस्पिटल कोणतं आहे ते मी मिस आउट करतोय आणि ते बोलले पण नाही, त्यामुळे मला लक्षात नाही. हे डॉक्टर सिद्धिविनायक अश्विनी भंडारा, कोण? हा सिद्धिविनायक हॉस्पिटल भंडारा. सो तुम्ही पण थोडस इंटरॅक्शन स्टार्ट करा, ठीक आहे. कारण की तुम्हाला हे बोलण्याचेच मार्क्स भेटणार आहेत. हे मान्यतामध्ये तुम्हाला डॉक्टर बोलण्याचेच मार्क्स भेटणार आहेत. लक्षमध्ये तुम्हाला ठीक आहे, डॉक्युमेंट्स दाखवून तुम्ही पास करू शकता, पण मान्यतामध्ये तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे बोलायचंच आहे, ठीक आहे. सो डॉक्टर तुम्ही अश्विनी कोण आहे? डॉक्टर अश्विनी कोणत्या हॉस्पिटल मधले आहे? डॉक्टर अश्विनी. सिद्धिविनायक हॉस्पिटल. ओके, हा मॅम. ठीक आहे. मग मी कुठल्या हॉस्पिटलला पाठवायचं? प्राप्ती प्राप्ती. हा, पाठवते. ओके. आणि सरांना पण सांगते. ओके, आता कधी आहे आपलं? थांबा सर, तुम्ही बोल नका. आता कधी आहे आपलं? शुक्रवारी व्हेरी गुड. किती वाजता? 1 वाजता. हा, मग तुम्ही 2-2:30 पर्यंत येणार ना? नाही 1ला 5 वाजले असताना. ओके. हा, आणि कोणी असं जेवणार वगैरे नाही तुमच्या समोर. आणि तुम्ही आपापलं जेवून घ्या. फार फार तर पाणी वगैरे तुम्ही कॅरी करू शकता आणि पाणी पिऊन येऊ शकता किंवा आमच्या समोर पाणी पिऊ शकता. ओके, थँक्यू. नाही, खरंच छान होतं, इंटरॅक्टिव्ह होतं. मंजित सर, हा हा, बोल. राठी हॉस्पिटल आणि अजून एक हॉस्पिटलचं रिसर्टिफिकेशन आहे, मी विसरले सांगायची तुम्हाला. ओके ओके ओके. कुठल्या अजून हॉस्पिटलचं रिसर्टिफिकेशन आहे? सिद्धिविनायक कर, माहित नाही, आठवत नाही. मी बघून सांगते तुम्हाला. हो, चालेल चालेल, ठीक आहे. ओके. ओके, थँक्यू. या, बाय, थँक्यू. बाय. थँक्यू मॅम. थँक्यू हा, मॅम. तुम्ही एंड करा आणि रेकॉर्डिंग पाठवतील. थँक्यू. मी तुम्हाला संध्याकाळी रेकॉर्डिंग पाठवते. ओके मॅम, थँक्यू. थँक्यू. या, ओके, बाय, थँक्यू सो मच. बाय बाय. बाय बाय.